व्याधी घेऊन किंवा निदान स्थान पाहून त्यातल्या एखाद्या व्याधीची संप्राप्ती समजून घेण्याचा प्रयत्न करावा, त्याच्यावर थोडंसं चिंतन करावं असा विचार होता. पण त्याआधी बेसिकली काही जो सिद्धांत आहेत आपले, त्या सिद्धांतावर थोडंसं उहन व्हावं, सिद्धांतावर थोडंसं चिंतन व्हावं, तो सिद्धांत आणखीन चांगल्या पद्धतीने आपल्या बुद्धीमध्ये दृढ व्हावा, अशा दृष्टीने आपण आज जो संप्राप्ती विचार आहे, संप्राप्ती सिद्धांत जो आहे दोषांचा, तो थोडासा समजून घेण्याचा, त्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. कारण की जोपर्यंत ही संप्राप्ती आम्हाला कळणार नाही, जोपर्यंत हा सिद्धांत आम्हाला कळणार नाही, तोपर्यंत व्याधी विवेचन समजून घेण्यात फारसा अर्थ नाही. त्यामुळे एकदा हे आम्हाला संप्राप्ती विज्ञान आम्हाला कळालं, तर मग आम्हाला प्रत्येक व्याधीमध्ये कशा कशा पद्धतीने बदल होत जात आहेत, प्रत्येक व्याधीमध्ये लक्षणांमध्ये कशा पद्धतीने वैविध्य येत आहे, आणि गुल्म हा कुष्ठापासून कसा बरं वेगळा आहे, कुष्ठ आणि विसर्पामध्ये काय बरं फरक आहे, हा जो सूक्ष्म भेद संप्राप्तीतला होत जातो तो कळू शकेल. त्यामुळे सगळ्यात बेसिक गोष्ट आहे की आमच्या ज्या शास्त्रामध्ये आलेले जे सिद्धांत आहेत त्या सिद्धांतावर निष्ठा हवी. आणि ही निष्ठा कशा पद्धतीने पाहिजे, ही अविचल निष्ठा पाहिजे, अव्याभिचारी श्रद्धा पाहिजे. म्हणजे कसं आहे, आमच्या सायन्समध्ये कसं सांगितलंय सुरुवातीला की जेव्हा आम्ही काही शिकण्याच्या पात्रतेचे होतो, त्या वयाचे होतो, तेव्हा आमच्या समोर काय आहे की आमच्या समोर जे जे म्हणून सायन्स उपलब्ध आहेत त्या प्रत्येक सायन्सची परीक्षा करा असं त्यांनी आम्हाला सांगितलंय. तुम्ही हॅपहॅझार्डली आयुर्वेदाकडे येऊ नका. तुमच्या समोर जे म्हणून सायन्स आहेत त्या प्रत्येक सायन्सची पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बाजू तपासून तुम्ही पहा. आणि हे सगळे तपासून पाहिल्यानंतर तुम्ही जेव्हा ठरवलं की मला आता या सायन्स मध्येच माझं पुढचं करिअर करायचंय, त्यानंतरचा पुढचा टप्पा येतो की एक्सपर्टाईज आहेत, जे तज्ञ आहेत, अशा तज्ञ व्यक्तीकडे जाऊन हा माणूस, ही व्यक्ती, हा गुरु मला शिकवू शकेल का, हे सायन्स ह्याचं परीक्षण करा. आणि मग त्या गुरुनी किंवा त्या अध्यापकाने जेव्हा ठरवलं की नाही हा शिष्य पण हे सायन्स शिकण्याच्या पात्रतेच आहे, असं जेव्हा दोघांमध्ये मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग होतं, ऍट दॅट इन्स्टंट मुवमेंट द डेमोक्रेटिक प्रोसेस इन द आयुर्वेदिक फ्रॅटर्निटी एंड्स. म्हणजे काय, म्हणजे जेव्हा आम्ही ठरवतो आणि जेव्हा आम्ही ही शिकण्याची, आयुर्वेद शिकण्याची प्रक्रिया सुरू करतो, त्यावेळी लोकशाही प्रक्रियेचा अंत होतो. शास्त्रामध्ये जी जी म्हणून गोष्ट सांगितलेली आहे त्या प्रत्येक शब्दावर, प्रत्येक सिद्धांतावर निष्ठा ठेवणं हे आमचं मग इति कर्तव्य राहतं, ते आमचं आद्य कर्तव्य राहतं. मग पुनर्जन्म असतो का नाही, मग आत्मा देहांतर्गती प्राप्त करतो का नाही, त्रिदोष सिद्धांत कशा पद्धतीने कार्य करतो, असे प्रश्न नाही उद्भवले पाहिजेत. हा, जिज्ञासा असली पाहिजे विषय जाणून घेण्याची, पण त्याविषयी साशंकता नको मनामध्ये. तर हा बेसिक गोष्ट आहे की आमच्या शरीरामध्ये घडणारा प्रत्येक बदल, मग तो फिजिओलॉजिकल असेल किंवा पॅथॉलॉजिकल असेल, हा प्रत्येक बदल हा दोष गुण रस महाभूत यांच्या स्वरूपामध्येच व्यक्त होतोय. शरीरामध्ये असणारी फिजिओलॉजी असेल, शरीरामध्ये घडणारे फिजिओलॉजिकल इव्हेंट असेल किंवा शरीरामध्ये घडणारा पॅथॉलॉजिकल इव्हेंट असेल, हे दोन्ही क्रिया दोष गुणरस महाभूत सिद्धांतावरच घडतायत, ह्याच्या पलीकडे घडत नाहीये. हा बेसिक सिद्धांत आहे. म्हणजे जसं कॉम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये 0 आणि 1 हे बायनरी लँग्वेज असते, या दोन आकड्यांमध्येच सगळे कॉम्प्युटरचं एन्कोडिंग चालतं, सगळं कॉम्प्युटरची भाषा त्यामध्ये लिहिलेली असते. किंवा आम्हाला आमच्या गणितामध्ये जर 0 ते 9 हे सगळे आकडे माहित असतील आणि जर आम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या जर प्रक्रिया माहित असतील तर आम्ही जगातलं कोणतंही गणित सॉल्व्ह करण्याच्या पात्रतेचे होतो. सेम प्रिन्सिपल इज ऍप्लिकेबल हिअर. आम्हाला जर दोष माहित असतील, दोषांचे गुणधर्म माहित असतील, त्या दोषांना वृद्धी करणारे आणि क्षय करणारे रस आणि तत्संबंधी महाभूत यांचा जर संबंध आम्हाला लावता आला तर जगामध्ये, किंवा आम्ही म्हणू की उक्त आणि अनुक्त अशा प्रत्येक व्याधीची संप्राप्ती आम्ही चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो. त्यामुळे हा आमचा बेसिक सिद्धांत आहे की शरीरामध्ये घडणारी प्रत्येक घटना या दोष गुणरस महाभूत संबंधातूनच घडतीये.
शरीरामध्ये घडणारा सर्व निज विकार हे दोषांपासूनच होत आहेत, दोषांमुळेच उत्पन्न होत आहेत. हा आमचा बेसिक सिद्धांत आहे. बघा, चरक, जर तुमच्याकडे चरक संहिता असेल तर तो श्लोक काढला म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. चरक सूत्रस्थानाचा 19वा अध्याय जो आहे, चरक सूत्र 19, अष्टोदरीय नावाचा जो अध्याय आहे, त्या अध्यायामध्ये श्लोक नंबर 5, पान नंबर 111, हा 5वा श्लोक आहे. त्याची पहिली ओळ काय म्हणतात ते, सर्व एव निज विकारा नान्यत्र वात पित्त कफेभ्यो निवर्तन्ते. सर्व एव निज विकारा, सर्व एव, सर्व एव, सगळे निज विकार म्हणजे आमच्या या चिकित्सा स्थानातल्या 30 अध्यायामध्ये असतील अगर नसतील, सर्व एव निज विकारा न अन्यत्र वात पित्त कफेभ्यो निवर्तन्ते. वात पित्त कफाशिवाय, त्रिदोषांशिवाय कोणताही निजविकार असू शकत नाही. हा पहिला सिद्धांत. ह्या वाक्यावर आमची श्रद्धा हवी. शास्त्रकार, ग्रंथकार पुन्हा पुन्हा हे आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने ठसवून देण्याचा प्रयत्न करतायत. चिकित्सा स्थान, निदान स्थान, त्यातल्या संप्राप्त्या या तर आम्हाला समजून घ्यायच्याच आहेत, पण हे जे बेसिक सिद्धांत आहेत ते आमच्या हृदयावर कोरले गेलेले पाहिजेत की सर्व एव निजा विकारा नान्यत्र वात पित्त कफेभ्यो निवर्तन्ते. माझ्याकडे मला माहित नसलेलं एखादं नाव घेऊन पेशंट आला, विल्सन्स डिसीज घेऊन आला, माझ्याकडे ग्लोमेरुलोनेफ्रायटिस घेऊन एक पेशंट आला, माझ्याकडे हायड्रोनेफ्रोसिस घेऊन एक पेशंट आला, तर मी त्या संप्राप्त्या माझ्या भाषेमध्ये, माझ्या परिभाषेमध्ये कशा मांडू? सर्व एव निजा विकारा अन्यत्र वात पित्त कफेभ्यो निवर्तन्ते. आणखीन चरक शारीर स्थानाचा जो 6वा अध्याय आहे तो असेल तर त्यामध्ये ही शास्त्रकार ही गोष्ट स्पष्ट करतात. चरक शारीर स्थानाचा 6वा अध्याय, पान नंबर 333, श्लोक नंबर 18. चरक शारीर स्थान 6वा अध्याय, श्लोक नंबर 18. तेषां सर्वेषां एव वात पित्त श्लेष्माणो दुष्टा दूषयितारो भवन्ति दोष स्वभावात्. दोष स्वभावात् वात पित्त श्लेष्माणो दुष्टः दूषयितारो भवन्ति. So any pathological event occurring inside the body is due to the doshas. Any pathological negative event which is occurring inside the body, this is due to the doshas. त्यामुळे हा आमचा महत्वाचा बेसिक सिद्धांत आहे की दोष हे फिजिओलॉजीला कारणीभूत आहेत, तसेच दोष हे पॅथॉलॉजीलाही कारणीभूत आहेत. आणि हे दोष शरीरात कसे आहेत? शरीरात हे नेहमी संचारी अवस्थेमध्ये आहेत. हे स्टॅटिक स्वरूपाचे नाही आहेत दोषांचे मॉलिक्यूल. हे दोषांचे मॉलिक्यूल सतत शरीरामध्ये संचरणशील अवस्थेमध्ये आहेत. प्रसरणशील, प्रवाही, कायनेटिक एनर्जी असणारे हे दोषांचे मॉलिक्यूल आहेत. बघा, चरक चिकित्सा स्थानाचा 28वा अध्याय जो वातव्याधी चिकित्से अध्याय आहे, त्या वातव्याधी चिकित्से अध्यायामध्ये पान नंबर 619, श्लोक नंबर 59, 59. वात पित्त कफा देहे सर्व स्त्रोतो अनुसारिणः. वात पित्त कफा सर्व देहे सर्व स्त्रोतो अनुसारिणः. सर्व स्त्रोतांमध्ये हे वात पित्त कफ अनुसारिणः. मग वाताची काही स्थानं सांगितली, पित्ताची काही स्थानं सांगितली, कफाची काही स्थानं सांगितली, असं का बरं? असं याच्यासाठी की ते नाम आणि कर्म वैशिष्ट्य प्रभावाने प्रिडॉमिनंटली त्या स्थानावर होतं म्हणून. याचा अर्थ असा नाही की ती स्थानं सोडून इतर ठिकाणी दोष नाहीयेत. दोष सर्वत्र आहेत, सर्व स्त्रोतो अनुसारेण. आणि हे कशा पद्धतीचे आहेत? हे स्टॅटिक नाहीये तर कायनेटिक स्वरूपाचे दोषाचे मॉलिक्यूल आहेत. सतत संचरणशील असणारे सूक्ष्म असे दोषांचे मॉलिक्यूल सतत शरीरामध्ये फिरत आहेत
आणि या सूक्ष्म संचरणशील सर्व स्रोतसांमध्ये फिरणाऱ्या दोषांच्या मॉलिक्यूल मुळेच फिजिओलॉजी आणि पॅथॉलॉजिकल इव्हेंट, प्राकृत क्रिया आणि विकृत क्रिया शरीरामध्ये घडतात. त्यामुळे हे एकदा आम्हाला कळलं की शास्त्रकारांनी सांगितलेल्या ज्या चरक चिकित्सा स्थानातल्या संप्राप्त्या असतील त्या उक्त संप्राप्त्या, आणि त्याबरोबर जर अनुक्त संप्राप्त्या, पेशंट 4-5 फाईल घेऊन आमच्याकडे आला आणि तेव्हा जी आम्हाला संगती लावायची दोषांची आणि दुष्यांची, ती संगती आम्हाला या दोष सिद्धांतावरून, दोष गुणरस महाभूत सिद्धांतावरूनच लावता येते. आणि शास्त्रकारांना सुद्धा तेच अपेक्षित आहे, ग्रंथकारांना सुद्धा तेच अपेक्षित आहे. चरक चिकित्सा स्थानाचा जो 30वा अध्याय आहे, त्या 30व्या अध्यायामध्ये पान नंबर 645, श्लोक नंबर 291, चरक चिकित्सा स्थान अध्याय 30 श्लोक नंबर 291. काय म्हणतात ग्रंथकार? रोगः ये अपि अत्र न उद्दिष्टा बहुत्वात् नामरूपतः तेषाम् अपि एतद् एव स्यात् दोषादीन् विक्षभेषजम्. रोगः ये अपि अत्र न उद्दिष्टा, the diseases, the pathology, pathophysiology which is not described here, न उद्दिष्टा. कशामुळे? बहुत्वात् नामरूपतः. डिसीजेस असंख्य आहेत, पॅथॉलॉजी विविध प्रकारच्या आहेत. मग त्यातल्या मग 30च व्याधींचं का वर्णन केलं? कारण की प्रायशः मोस्ट प्रिडॉमिनंटली दिसणाऱ्या, म्हणून या 30 इव्हेंटचं आम्ही वर्णन केलं. पण ह्याच्यापेक्षा पण वेगळे इव्हेंट घडणार आहेत. आजकाल तर जो चरकोक्त काळातले हेतू आहेत ते चरकोक्त काळातले हेतू आजकाल दिसत नाहीत, त्यापेक्षा पण वेगळे हेतू आज रुग्ण सेवन करतोय. चरकांच्या काळी एसी नव्हता, आज एसी आहे. चरकांच्या काळी वातावरणातलं प्रदूषण नव्हतं, आज किती वातावरणातलं प्रदूषण आहे. चरकांच्या काळी स्ट्रेस, एन्झायटी, मानसिक विकार एवढ्या प्रमाणात नव्हते ते जेवढे आज आहेत. त्यामुळे हेतू बदललेले आहेत, आणि जर हेतू बदललेले असतील तर हेतूंमुळे जो लिंग कोश निर्माण होणार आहे ती लक्षण पण बदलणार आहे. त्यामुळे हेतू लिंग स्कंध हा आमचा बदललेला आहे. मग कॉमन काय आहे? कॉमन हेतूंचे गुणधर्म कॉमन आहे. त्या काळच्या शीत पदार्थांचे गुणधर्म आणि आजकालच्या शीत हवेचे गुणधर्म हे समानच राहणार आहेत, आणि त्यांचा शरीरावर होणारा, त्रिदोषांवर होणारा परिणाम कॉमनच राहणार. त्यामुळे हेतू जरी बदललेले असले तर हेतूंचे गुणधर्म मात्र तेच आहेत, आणि त्या हेतूंच्या गुणधर्मांचा त्रिदोषांवर होणारा परिणाम सुद्धा तसाच आहे, दोष प्रकोप करणारच आहे. आणि त्या न्यायानुसार आम्हाला तेषामपि एतद् एव स्यात् दोष आदीन विक्षभेषजम्, आणि त्याचा अभ्यास करून आम्हाला जे अनुक्त व्याधी आहेत ज्या आमच्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या नाही आहेत त्यांचा अभ्यास एतद एव अशाच पद्धतीने करायचा आहे की हे हेतू आहेत रुग्णांचे, हे या हेतूचे गुणधर्म आहेत, आणि या गुणधर्मामुळे शरीरामध्ये अशा पद्धतीने दोष प्रकोप झालेला आहे, या दोषाचा या गुणांनी प्रकोप झालेला आहे. हे आम्हाला कळलं पाहिजे. हे संप्राप्ती विज्ञान आहे. मग त्यासाठी तुम्हाला त्या प्रत्येक वेळी त्या व्याधीचं नावच द्यायला पाहिजे असं नाही. तुम्हाला हेतू कळाले रुग्णाचे, हेतूंचे गुणधर्म कळाले, आणि शरीरामध्ये त्या हेतूंच्या गुणधर्माने कोणत्या दोषाचा प्रकोप झालेला आहे हे कळालं तरी बास आहे, तरी ठीक आहे, तरी सफिशियंट आहे. प्रत्येक वेळी नामाभिधान करण्याची आवश्यकता नाही. तेषामपि एतद एव स्यात् दोषादीन विक्षभेषजम्. त्यामुळे शास्त्रकारांची एक संकेत आहे, त्यामुळे शास्त्रकारांनी एक इनडायरेक्टली आपल्याला मेसेज दिलाय की घडणाऱ्या प्रत्येक व्याधीची संप्राप्ती ही कॉमन आहे, ही सर्वमान्य आहे. सर्व व्याधींची संप्राप्ती ही जवळपास सेमच आहे. कसं? तर ते समजण्यासाठी
चरक सूत्रस्थानाचा जो 18वा अध्याय, त्रिशोथी अध्याय. कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहित असेल तो श्लोक. चरक सूत्र 18, श्लोक नंबर 45, पान नंबर 108. अरे 44व्या श्लोकामध्ये काय म्हणतात ते? विकार नाम कुशलो, विकार नामा कुशलो. तर विग्रह कसा करायचा? विकार नामा, नामा शब्द आहे. ते आपल्याला वाटते की न नंतर म आहे, म प्लस अकुशलो असा आहे का? नाही. तो विकार नामा कुशलो न जिव्यात कदाचन नाही सर्व विकाराणाम नामतो अस्ति ध्रुवा स्थिती. आमच्या सगळ्यांना माहिती असतो. पुढे काय म्हणतात? स एव कुपितः दोषः समुत्थान विशेषतः स्थानांतर्गतः शैव जनयती आमयान बहून. सर्व व्याधींची संप्राप्ती सांगणार हे सूत्र. हे वातव्याधीच्या संप्राप्तीचे हे सूत्र आहे, हे कुष्ठाच्याही संप्राप्तीचं सूत्र आहे, हे ग्रहणीचं पण सूत्र आहे, हे गुल्माचं पण सूत्र आहे, हे शरीरामध्ये घडणाऱ्या सर्व व्याधींच्या संप्राप्तीचं हे सूत्र आहे. कसं काय? स एव कुपितो हो दोषः समुत्थान विशेषतः स्थानांतर्गतः शैव जनयति आमयान बहुन. बहुन, बहुन means variety. It creates various kinds of diseases. जनयति आमयान बहुन. स एव कुपितो दोषः. तोच तो प्रकोपित झालेला दोष. काय करतो तो दोष? There are the two factors on which the pathology depends. स एव कुपितः दोषः समुत्थान विशेषतः. The first factor is samutthana visheshatah. What is mean by the samutthana? Samutthana means हेतु, निदान. निदानाचा पर्याय समुत्थान आहे. स एव कुपितः दोषः समुत्थान विशेषतः. विशेष हेतूच्या वैशिष्ट्यावर दोष प्रकोप अवलंबून आहे. व्याधी कोणत्या प्रकारचा होईल, व्याधीमध्ये कोणत्या प्रकारची लक्षण निर्माण होतील, हे कारणीभूत ठरायचा एक महत्वाचा फॅक्टर म्हणजे समुत्थान विशेषतः. हेतू महत्वाचा फॅक्टर. आपण रुग्ण आला की डायरेक्ट चिकित्सा करायकडे आपला कल असतो. मी आता या रुग्णाला कोणता कल्प देऊ, मी आता रुग्णाला कोणतं औषध देऊ, मी आता रुग्णाला त्याची असे काहीतरी मॅजिकल रिमेडी देऊ की पटकन तो 2 दिवसात बरा व्हायला पाहिजे. पण शास्त्रकारांना अपेक्षित काय? समुत्थान विशेषतः. हे लक्षण, हा दोष प्रकोप शरीरामध्ये कोणत्या कारणाने निर्माण झाला. स एव कुपितः दोषः समुत्थान विशेषतः. त्यामुळे हा महत्वाचा पहिला फॅक्टर. हेतू काय आहेत, हेतू कशा प्रकारचे आहेत. आणि दुसरा स्थानांतर्गतत्वचेव, स्थानांतर्गतश्चैव असणारा स्पेसिफिक एक हेतू आणि त्या हेतूमध्ये होणारा दोष प्रकोप. बरोबर, दोष प्रकोप झाला शरीरामध्ये, मग दुसरा फॅक्टर कारणीभूत ठरतो स्थानांतर्गतश्चैव. स्थानांतर्गतश्चैव म्हणजे काय? स्थान संश्रय कुठे झाला त्या दोषाचा? रसामध्ये झाला, रसवह स्रोतसामध्ये झाला, रक्तवह स्रोतसामध्ये झाला, मांसवह स्रोतसामध्ये झाला, शुक्रमध्ये झाला, अस्थिमध्ये झाला. स्थानांतर्गतश्चैव जनयति आमयान. एकच दोष आहे, हेतू बदलला, स्थान बदललं, लक्षण बदललं, एकच दोष आहे. दिवास्वाप हा एकच हेतू आहे, त्यामुळे होणारा दोष प्रकोप कुणाचा आहे? श्लेष्म्याचा आहे. सैव प्रकोपितः श्लेष्मः दिवास्वाप विशेषतः स्थानांतर्गतश्चैव. 2 रुग्ण आहेत, एका रुग्णामध्ये हा प्रकोपित झालेला श्लेष्मा हा अबद्ध मेदाबरोबर जर संलग्न झाला तर प्रमेह करेल.
आणि दुसऱ्या रुग्णामध्ये हा जर श्लेष्मा नासागत गेला, शिरस्थ गेला तर प्रतिशाय करेल. प्रतिशायाचा हेतू हा सुद्धा दिवास्वप आहे आणि प्रमेहाचा हेतू हा सुद्धा दिवास्वप आहे. दोघांचे हेतू सेम आहेत. फरक काय घडला? स्थानांतर्गतशेव. दोन्ही व्याधींचं कारण काय? श्लेष्मा सैव प्रकृता हा दोष. एकच दोष आहे, हेतू बदलला, लक्षण बदललं आणि स्थानांतर्गतत्व झालं की त्यांनी लक्षण बदललं, त्यांनी व्याधी बदलला. पित्त प्रकोप हा उष्ण गुणाने रसवहस्त्रदोषामध्ये झाला, लक्षण वेगळं आलं. पित्त प्रकोप द्रवगुणाने रक्तवहस्त्रदोषामध्ये झाला, लक्षण बदललं. सैव प्रकृतो दोषः समुत्थान विशेषतः स्थानांतर्गतः शेव जनयति आमयान बहु. So the pathophysiology is depend on the basic two parameters. One is samuthana vishesh and another one is sthanantargata शेव. या दोन फॅक्टर वरच आमची बेसिक पॅथॉलॉजीचं फ्रेमवर्क अवलंबून आहे, आमच्या संप्राप्तीचं फ्रेमवर्क अवलंबून आहे. समुत्थान विशेषतः बघा, चरक विमानस्थानाचा जो 6वा अध्याय, रोगानिक विमानीय अध्याय, चरक विमानस्थान 6वा अध्याय, पान नंबर 254, श्लोक नंबर 10. त्या श्लोक नंबर 10 मध्ये दुसरी ओळ आहे बघा. दोषाही दूषणैहि समानः. दोषाही, दोष कसे? दूषणैहि समानः. आणि या दूषणैहिची टीका काय केली आहे बघा बरं, वरून 4थी ओळ. दूषणैहि इति हेतुभिः. दोष कसे? दोष कसे म्हणण्यापेक्षा दोष प्रकोप कसा आहे? हेतुभिः. हेतूंचे जसे गुणधर्म आहेत त्या पॅरलन्स मध्येच शरीरामध्ये दोष प्रकोप होणार आहे. दोषाही दूषणैहि समानः सैव कुपितः दोषः समुत्थान विशेषतः. म्हणूनच ते असे म्हणतात की दोषाही दूषणैहि समान. त्यामुळे दोषांचं शेवटी कशावर अवलंबून आहे? दोषांचं बल हे हेतूंच्या बलांवरच अवलंबून आहे. हेतू जितके विविध प्रकारचे आणि हेतू किती काळापासून रुग्ण सेवन करतोय या समुत्थान विशेषावरच दोषांचं बळ अवलंबून आहे. चरक चिकित्सा स्थानाचा जो 3रा अध्याय आहे, ज्वर चिकित्सा अध्याय, तो ज्वर चिकित्सा अध्यायामध्ये श्लोक नंबर 403, श्लोक नंबर 50, त्यातली पहिली जी ओळ आहे, हेतुभिः बहुभिः जातो बलिभिः बहुलक्षणाः. आता ही ओळ जरी ज्वर चिकित्सेमध्ये आलेली असली तरी आम्हाला एक तंत्रयुक्ती माहिती आहे. कोणती? अतिदेश तंत्रयुक्ती. एका ठिकाणी एक सिद्धांत सांगितला तर तत्संबंधाने तो सिद्धांत तत्समान कंडिशन मध्ये सगळीकडे ऍप्लिकेबल होतो. त्यामुळे हा जो सिद्धांत आहे, हेतुभिः बहुभिः जातो बलिभिः बहुलक्षणाः. बहुभिः हेतुभिः बलिभिः बहुलक्षणाः. हेतू किती विविध प्रकारचे, केवळ एकच दिवास्वप नाही, त्याबरोबर अव्यायाम आहे हा हेतू आहे. आणखीन अभिसंधी गुरु असा आहार आहे. बहुभिः हेतुभिः, वेगवेगळ्या प्रकारचे हेतू आणि लॉंग स्टँडिंग त्याचं असणार सेवन. हेतुभिः बहुभिः जातो. आणि असं जर असेल तर काय होतं? बलिभिः बहुलक्षणाः. लक्षण हा बहुलक्षणा, वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं निर्माण होतात आणि ती कशी असतात? बलिभिः. So the severity of the symptoms or the acuteness of the symptoms is also depends on the samutthana visheshatah hetuभिः दूषणैः.
जर लक्षण विविध प्रकारची आणि जर जास्त काळापासून रुग्ण सेवन करत असेल तर लक्षणांची सिव्हिरिटी वाढेल. लक्षणं कमी असते, हेतू जर कमी असतील, कमी काळापासून रुग्ण जर सेवन करत असेल तर लक्षणांची सिव्हिरिटी तुलनेने कमी असेल. हेतुभिः बहुभिः जातो बलिभिः बहुलक्षणाः. तर हे महत्वाचं आहे. स एव कुपितः दोषः समुत्थान विशेषतः. हा समुत्थान विशेष त्यामुळे जाणणं. प्रथमतः माझ्याकडे रोगी आला तर माझं आद्य कर्तव्य काय? माझं आद्य कर्तव्य तो दोष प्रकोप कोणत्या कारणाने झालाय ती कारण हुडकणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. समुत्थान विशेष जाणणं, हेतुभिः बहुभिः बलिभिः जाणणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. कारण की त्यानुसार मला दोषांचं प्रमाण कळेल शरीरामध्ये प्रकोपित झालेले. म्हणून बघा विमानस्थानाच्या 4थ्या स्थानामध्ये म्हणलंय बघा, दोष प्रमाण अपचार विशेषेण. दोषांचं प्रमाण कशा पद्धतीने जाणायचं तर अपचार विशेषेण. अपचार विशेषेण येते हेतू विशेषेण. रुग्ण किती वेगवेगळ्या प्रकारचे हेतू सेवन करतोय आणि किती काळापासून सेवन करतोय या फॅक्टरवरच दोषांचं प्रमाण अवलंबून आहे. दोष प्रभूत बळाचा आहे, प्रभूत दोषाचा व्याधी आहे, मध्य दोषाचा व्याधी आहे का अल्प दोषांचा व्याधी. इट ऑल डिपेंड्स ऑन दी हेतूच अपचार विशेषेण. त्यामुळे हे समुत्थान विशेष जाणणं खूप महत्वाचं. चरकांनी निदान स्थानाचा जो 8वा अध्याय, चरक निदान स्थानाचा 8वा अध्याय, त्यामध्ये पान नंबर 229 अपस्मार निदानचा जो अध्याय आहे त्यामध्ये पान नंबर 229 श्लोक नंबर 41 काय म्हणतात ते, विकारः प्रकृतीश्च एव द्वयं सर्व समासतः तद हेतु वशगम हेतुः अभावात न अनुवर्तते. हेतु अभावात न अनुवर्तते. विकारः प्रकृतीश्च एव द्वयं सर्व समासतः. विकार means what? The pathology. Prakriti means physiology. The physiology and the pathology, both the entities are actually dependent on which factor? Hetu vashagam. The maintenance of the physiology is also dependent on the hetus. व्यायाम करणं, जीर्णाशी स्यात, मात्राशी स्यात, असे जे फॅक्टर आहेत ते प्रकृतीचे हेतू आहेत. फिजिओलॉजी मेंटेन करण्याचे हेतू आहेत. So the physiology is also depending on the hetus, and at the same time the pathology vikaraha is also the hetu vashagam. The pathology is also depending on the hetus. निज दोषांचा प्रकोप हा या हेतूंशिवाय होणार नाही. हेतूंशिवाय होणारच नाही. हे आमचा बेसिक सिद्धांत आहे. रुग्ण एक पुनर्जन्माच्या किंवा दैववादाच्या गोष्टीमुळे होणाऱ्या काही गोष्टी आहेत जे आपल्या शास्त्रामध्ये वर्णन केलेले आहेत आणि तो एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. एक 5% फॅक्टर आपण तो धरू, पण तो जर आपण सध्या बाजूला काढू, 90 ते 95% होणारे सगळे जे विकार आहेत निजदोषांच्या प्रकोपाचे, त्याला कारण आहारज विहारज हेतूच आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा ही गोष्ट महत्वाची आहे. सैव प्रकुपितः दोषः समुत्थान विशेषतः. हेतू बदलला, व्याधीमध्ये उत्पन्न होणार लक्षण बदललं. त्यामुळे आम्ही जेव्हा अध्याय वाचत असतो युजी लेवलला, रक्तपित्ताचे हेतू, वातरक्ताचे हेतू, कुष्ठाचे हेतू, आम्हाला काय वाटतं सगळ्यांचे हेतू सारखेच आहेत. सगळीकडे जीर्ण आहे, सगळीकडे अध्यचन आहे, सगळीकडे विरुद्ध आहार आहे, सगळीकडे उष्ण तीक्ष्ण हेतू आहे. आम्हाला वाटतं काय भंकसगिरी चालू आहे, सगळीकडे एकच लिहिलेलं आहे, पुन्हा पुन्हा तेच फॅक्टर येत आहेत. असं कसं बरं? असं का? कारण की हेतू हे रक्तपित्ताचे नसतात, हेतू हे वातरक्ताचे नसतात, हेतू हे कुष्ठाचे नसतात, हेतू हे दोष प्रकोपाचे असतात.
कुष्ठामध्ये जो दोष प्रकोप होतो हे त्याचे हेतू आहेत. वात रक्तामध्ये जो दोष प्रकोप होतो हा त्याचा हेतू आहे. तो दोष प्रकोप झाला, त्याने स्थानांतर्गतत्व बदललं, एका ठिकाणी त्याने कुष्ठ केलं, एका ठिकाणी त्याने वात रक्त केलं. हेतू तेच आहेत, स्थानांतर्गतत्व बदललं. त्यामुळे संहितेमध्ये जे हेतू वर्णन केले गेलेले आहेत मोस्टली प्रायः ते हेतू हे दोष प्रकोपाचे आहेत, ते त्या व्याधीचे हेतू नाहीयेत. एक दोन ठिकाणीच फक्त व्याधीचे हेतू वर्णन केलेले आहेत, पण मोस्टली हेतू हे त्या दोष प्रकोपाचे आहेत. त्यामुळे सैव प्रकृता हा दोष हा समुत्थान विशेषतः. वैद्याचं आद्य कर्तव्य काय, तर हे समुत्थान विशेष कळणं, जाणून घेणं. त्यासाठी स्वतःच्या मेंदूला ताण देणं. हे काही काय गोष्ट लगेच कळणार नाहीये. 10 मिनिटात रुग्ण माझ्या पुढे आला आणि मी एक 15 मिनिटात त्याची हिस्ट्री सगळी घेऊन संपवली आणि मला पूर्णपणे संप्राप्ती ज्ञान झालं, असं होत नाही, होणं अपेक्षितही नाही. किंवा असं होत असेल तर खूप चांगली गोष्ट, पण सुरुवातीला होणारच नाही. त्यासाठी त्या रुग्णाचा तो विचार सतत डोक्यामध्ये ठेवायचा आहे. 8 दिवसांनी फॉलोअपला येईल तेव्हा मग कळेल आपल्याला की नाही नाही, हा मी जो विचार करत होतो तो उपशय अनुपशयात्मक कशा पद्धतीने लागू झाला. तर पूर्णपणे सुरुवातीला तर आम्हाला तो संप्राप्ती विचार कळणार नाही, पण तो विचार सतत आमच्या डोक्यामध्ये जर आम्ही उहनात्मक ठेवला, चिंतनात्मक ठेवला, तर कदाचित ते चित्र, ते व्हिज्युअलायझेशन जे आहे संप्राप्तीचं, संप्राप्ती आम्हाला अशी दिसली पाहिजे, आम्हाला संप्राप्तीची आकृती काढता आली पाहिजे. स्कीमॅटिक डायग्रॅम ऑफ द पॅथोफिजिओलॉजी हा हेतू आहे. या हेतूमुळे शरीरातला हा दोष या गुणांनी प्रकोपित झालाय आणि या गुणांनी या दोषाच्या या स्त्रोतसामध्ये स्थान संश्रय केलेला आहे. हे आम्ही स्कीमॅटिक जर दाखवू शकलो कागदावर, पेपरावर, आमच्या केस रेकॉर्डवर जर आम्ही ह्याची नोंद घेऊ शकलो, स्कीमॅटिक संप्राप्ती, तर ते आम्हाला चिकित्सा मग मला काय करायची आहे, कोणत्या स्त्रोतसागामी करायची आहे, कोणत्या गुणांची द्रव्य मला निवडायची आहे, कोणत्या पद्धतीची कर्म मला करायची आहेत, हे स्पष्ट होतं. नाहीतर कसं होतं, नाहीतर माझे गुरुजी जे करतात तेच मी करायचा प्रयत्न करतो. गुरुजी विद्वान असतात, गुरुजींनी अभ्यास केलेला असतो, त्यामुळे त्यांना यश मिळतं. माझा तेवढा अभ्यास नसतो, त्यामुळे गुरुजींनी जी पुढीतली औषधं आहेत तीच औषधं मी जरी दिली तरी मला ती कार्यकारण मीमांसा कळत नाही आणि मला तसे यश मिळत नाही. त्यामुळे मला आपल्या सगळ्यांना जर त्या सिद्धीपर्यंत जायचं असेल, शुअर शॉर्ट सक्सेस, सिद्धी म्हणजे शुअर शॉर्ट सक्सेस, त्या सक्सेस पर्यंत जर जायचं असेल तर मला ती संप्राप्ती माझ्या पद्धतीने, भले मी अडखळत असेल, भले मला पूर्ण ज्ञान झालं नसेल, पण ते संप्राप्तीचं व्हिज्युअलायझेशन, एक प्रकारचं जर डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन मला काढता यायला पाहिजे. मग मी म्हणू की तो रुग्ण मला संपूर्ण पद्धतीने कळाला, या रुग्णामध्ये असे असे हेतू घडले, त्या हेतूने असा असा दोष प्रकोप झाला, या स्त्रोतसामध्ये संश्रय झाला आणि अशी लक्षणं निर्माण होत गेली. सैव प्रकृता हा दोष हा समुत्थान विशेषता. म्हणून वैद्याचं कर्तव्य काय आहे, वैद्याने काय करायचंय, वैद्याने मोठे मोठे कल्प वापरून चिकित्सा करणं हा दुसरा भाग, पण वैद्याने काय करायचंय बघा, 16वा अध्याय. काय हे मी काय कुठं घेतलं काय रोज एवढे नंबरच्या जो आहे त्यामध्ये ते म्हणतात त्यागात विषम म्हणून केलेलं. कोणाचा तरी माईक चालू राहिलाय. त्यागात विषम हेतुना समानांचे उपसेवनात विषमानानुबध्नाति जायन्ते धातवः स्म. व्हॉट इज द ड्युटी, प्रायमा ड्युटी ऑफ द वैद्य, हे पुनर्वसूंनी सांगितलंय. हा जो श्लोक आहे ना, चरक सूत्र 16 श्लोक नंबर 36, हे गुरुवाक्य, गुरुसूत्र आहे. काय संहितेमध्ये आलेले काही गुरुसूत्र असतात, काही शिष्यसूत्र असतात, हे गुरुसूत्र आहे, त्यामुळे त्याचं एक वेगळंच महत्व आहे. काय, त्यागात विषम हेतुना समानांचे उपसेवनात विषमानानुबध्नाति जायन्ते धातवः स्म. द फर्स्ट बेसिक ड्युटी इज टू एक्स्ट्रॅक्ट द हेतूज समुत्थान विशेष. आणि काय करायला, रुग्णाला सांगा त्यागात विषम हेतुना, त्या हेतूंचा त्याग करा. ही पहिली चिकित्सा, ही पहिली चिकित्सा. हेतू विपरीत चिकित्सा करणं ही आद्य चिकित्सा.
आणि मग काय समानांच्या उपसेवनात आणि प्रकृती स्थापन करण्यासाठीचे जे हेतू आहेत ते हेतू सेवन करायला सांगा. दोष प्रकोप करणारे जे हेतू आहेत त्या हेतूंचा त्याग करा, एवढंच कर्तव्य वैद्याचं आहे. हे 50% काम आहे आणि 50% मग औषधी कल्प आहे. असं होत नाही, असा फाईननेस आम्हाला डेव्हलप होत नाही. त्यामुळे काय होतं, त्यामुळे आम्ही पंचकर्म करतो, वेगवेगळ्या प्रकारची छान छान शोधनं करतो, खूप महागाची खूप छान अशी सुवर्ण कल्प देतो. औषध घेईपर्यंत रुग्णाला बरं वाटतं, औषध सेवनच बंद केले की पुन्हा लक्षणांची निर्मिती व्हायला. शास्त्रकारांना काय अपेक्षित आहे, त्यागात विषम हेतुना समानांच उपसेवनात विषमानानुबध्नाती जायंते धातवाः समः. जे विषम झालेले धातू आहेत ते जायंते धातवाः समः, ते समान होणारच आहेत. आम्हाला हुडकायचंय हे विषम कशामुळे झालेलं आहे. त्यामुळे आद्य कर्तव्य आमचं हे आहे की हे समुत्थान विशेष हुडकणं, हे हेतू हुडकणं की कोणत्या हेतूमुळे हा दोष प्रकोप झालाय. बघा, हे चरकांनी, हे पुनर्वसू अत्रे यांनी परत परत आपल्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केलाय. चरक मीमांसाचा जो दुसरा अध्याय आहे, त्रिविध कुक्षी अध्याय नंबर 239, चरक मीमांसा अध्याय 2 श्लोक नंबर 13. त्यामध्ये 13 नंबरचा जो श्लोक आहे तो खालून एक 6वी ओळ आहे बघा. साधारण काय ओळ बरं 6वी ओळ, सर्व विकाराणम अपि च निग्रहे हेतु व्याधी विपरीतम औषधम इच्छन्ति कुशलाः. काय म्हणतात, सर्व विकाराणम अपि, काय करा सुरुवातीला, हेतु विपरीतम व्याधी विपरीतम औषधम इच्छन्ति कुशलाः. सुरुवातीला व्याधी विपरीत नाही म्हणाले, सुरुवातीला हेतू विपरीत म्हणाले. त्यामुळं कुशल वैद्याचं कर्तव्य काय, आम्हाला कुशल व्हायचंय. कुशल म्हणजे काय, कुश नावाचं गवत जे असतं ते खूप काटेरी गवत असतं. कुश नावाचं गवत जो कापू शकतो तो कुशल, स्किलफुल ऍक्ट. सो BMS होणं किंवा MD होणं हे खूप सोपी गोष्ट आहे तुलनेने परीक्षा पास होणं ही खूप सोपी गोष्ट आहे तुलनात्मक दृष्ट्या. पण वैद्य होणं, चांगला वैद्य होणं, कुशल वैद्य होणं ही खूप अवघड गोष्ट आहे. ही खूप प्रयासाने साध्य करायची गोष्ट आहे. ही भूयो भूया प्रयतेत सम्यक, पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचा आहे. पुन्हा पुन्हा आपले पाय ठेचकाळतील, पुन्हा पुन्हा आपल्या मेंदूला मुंग्या येतील, अरे अरे, पण न थकता न कंटाळता त्या वाटेवरनं प्रवास चालू ठेवायचा आहे. मग कुठे आपल्याला मार्ग सापडेल, मग कुठे आपल्याला कळेल की नाही, शास्त्रकारांचा, ग्रंथकर्त्यांचा जो अभिप्राय आहे तो अभिप्राय आम्ही व्यवस्थितरित्या फॉलो करतोय, त्या मार्गावरच आम्ही चालतोय. ग्रंथकारांचा आपल्याकडनं अभिप्राय काय, विद्या समाप्तो भिषजो द्वितीयः जातिरुच्यते. बघा त्यांनी चरक चिकित्सा स्थानाचा जो रसायन चिकित्सा अध्याय आहे की नाही, चरक चिकित्सा स्थान पहिला अध्याय पान नंबर 389, रसायन चिकित्सा अध्याय चौथा पान नंबर 52. काय म्हणतात ते, विद्या समाप्तो भिषजो द्वितीयः जातिरुच्यते. चरकांना, पुनर्वसू अत्रेयांना आपल्याकडनं काय अपेक्षा आहे, आम्ही BMS झालो, आम्ही PG झालो की काय, विद्या समाप्तो, विद्या समाप्त झाल्यानंतर कसे पाहिजेत, द्वितीयः जातिरुच्यते. द्वितीय जाती, जाती म्हणजे काय, जो जन्म घेणे, माझा पुन्हा एकदा जन्म झालाय, आय हॅव टेकन अ रिबर्थ वन्स अगेन, असं आम्हाला वाटलं पाहिजे. आम्हाला वाटतं का असं, जेव्हा आम्ही BMS होतो, जेव्हा आम्ही PG होतो, विद्या समाप्तो, आम्ही काय, आम्हाला काय वाटतं, खुश झालं बाबा, संपलं बाबा एकदाच, पदार्थ विज्ञान यत्र धूमो तत्र अग्नी, जे काय होतं ते सगळं संपून गेलं, संपलं. आणि चरकांना काय अपेक्षित आहे, विद्या समाप्तो भिषजो द्वितीयः जातिरुच्यते. आणि हे जोपर्यंत आम्हाला वाटत नाही,
आमच्या विद्यार्थ्यांना वाटत नाही, तोपर्यंत आयुर्वेदाचा सुवर्ण काळ कसा येईल? विद्या समाप्तो भिषजो द्वितीयः जातिरुच्यते अश्नुते वैद्य शब्दम ही न वैद्याः पूर्वजन्मना नाही वैद्याः पूर्वजन्म. माझे आई वडील डॉक्टर आहेत आणि त्यांच्या पुण्यामुळे मी डॉक्टर होईन असं नाही. मला माझे कष्ट स्वतःहूनच करावे लागतील. जरी आयुर्वेद पूर्वजन्म मानणारा असला तरी वैद्याच्या बाबतीत तो पूर्वजन्माचा सिद्धांत लागू होत नाही. तुम्हाला या जन्मामध्ये हे सायन्स समजून घेण्यासाठी स्वतःहूनच कष्ट घ्यावे लागतील, स्वतःहूनच प्रयत्न करावे लागतील, भूयो भूयः परत परत प्रयत्न करावे लागतील. तेव्हा कुठे ते सायन्स तुम्हाला समजून येईल. हा अद्वैत आहे, हा अद्वैताचा सिद्धांत आहे. संहिता आणि तुम्ही हे वेगळं व्हायलाच नाही पाहिजे. आता सध्या काय असं होतोय, मी संहितेचा अभ्यास करतो, मी संहिता म्हणजे हे दोन फॅक्टर आले, म्हणजे द्वैत आलं. द्वैत हे अनित्य असतं, टिकणारं नसतं, कधी ना कधीतरी त्याचा नाश होणार. अद्वैत हे टिकणारं असतं. त्यामुळे आमचा द्वैताकडून अद्वैताकडे चालणारा प्रवास पाहिजे. ती आमची रक्तामध्ये मुरली पाहिजे संहिता, उतरली पाहिजे संहिता. त्यामुळे प्रत्येक रसरक्त संवहनापासून ती प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचेल तो भाव. हा प्रयास आहे, हे जमणार नाहीये. पण सतत 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 आम्ही जर आमच्या शरीराला, आमच्या मेंदूला, आमच्या मनाला तशा पद्धतीचं जर प्रोग्रामिंग करत गेलो तर जमेल. 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, 20 वर्षांनी तो भाव पूर्णपणे आमच्या शरीरात, आमच्या मनात जागरूक होईल. अपेक्षित विषय काय होता? स एव प्रकुपितः दोषः समुत्थान विशेषतः. तो हेतू विशेष आम्हाला पहिल्यांदा कळला पाहिजे. आणि दुसरा महत्वाचा फॅक्टर आहे स्थानांतर गतशैव, स्थानांतर्गतत्व. हेतू विशेष जसा कळणं महत्वाचा, तसं स्थानांतर्गतत्व. तो दोष कोणत्या स्थानामध्ये गेला? रसवस्त्रमध्ये गेला तर वेगळी लक्षणं, रक्तवाहामध्ये गेला वेगळी लक्षणं, मांसात गेला वेगळी लक्षणं. हे त्याचं स्थानांतर्गतत्व जे आहे दोषांचं, ते कळणं महत्वाचं. बघा, चरक सूत्रस्थानाचा जो 28वा अध्याय, चरक सूत्र 28, नंबर 179, श्लोक नंबर 8. काय म्हणतायत? तत्र रस आदिषु स्थानेषु प्रकुपितानां दोषाणां यस्मिन् स्थाने ये ये व्याधया संभवन्ति तान् तान् यथावद् अनुव्याख्यास्यामः. तत्र रस आदिषु स्थानेषु, आदि शब्द आहे म्हणजे काय? रक्तादिषु, मांसादिषु, मेदादिषु, शुक्रादिषु, लसिकादिषु, या स्थानामध्ये प्रकुपितानां दोषाणां यस्मिन् स्थाने, या स्थानामध्ये ये ये व्याधया संभवती, ज्या ज्या व्याधी होतात ते आता आम्ही लिस्टिंग करतोय. अनुव्याख्यास्यामः. दोष रसामध्ये गेले काय व्याधी होतील? रसप्रदोषच विकार. दोष रक्तामध्ये गेले काय व्याधी होतील? दोष मांसामध्ये गेले काय व्याधी होतील? हे काय? हे स्थानांतर्गतत्वच आहे. वायू रसामध्ये गेला वेगळा व्याधी होईल, वायू रक्तामध्ये गेला वेगळा व्याधी होईल, लक्षणांमध्ये वैविध्य निर्माण होईल. वायू तोच आहे. सैव कुपिता हा दोष, समुत्थान विशेषतः स्थानांतर्गतत्वच एव. त्यामुळे चरकांनी निदान स्थानाचा जो 6वा अध्याय आहे, तो शोष निदान अध्याय जो आहे ना, पान नंबर 219, त्यामध्ये पण हे स्थानांतर्गतत्व वर्णन केलंय बघा. जर तुमच्याकडे तो अध्याय असेल तर त्यातला श्लोक नंबर 4, त्यामध्ये वरून एक 9वी-10वी ओळ आहे. काय म्हणतायत ते? स तत्र अवस्था श्लेष्माणम उरस्थम उपसंगृह्य पित्तम च दूषयन विरहती ऊर्ध्वम अधस्ति तिर्यक. आता जी दोषदुष्य समूर्छना झालेली आहे की नाही, ती आता दोषदुष्य समूर्छना म्हणजे तो दोषच आता शरीरभर फिरायला लागतो. काय करतो तो? तस्य यो अंशः, त्या दोषाचा तो अंश, तस्य यो अंशः शरीर संधीन आविशती तेन अस्य जृंभा अंगमर्दो ज्वरश्च उपजायते.
त्या दोष प्रकोपाचा तो अंश, तो एक फॅक्टर जर शरीर संधीमध्ये गेला तर काय होतं, जुंबा, अंगमर्द आणि ज्वर अशा पद्धतीची लक्षणं निर्माण होतात. तस यहा तू आमाशयम अभ्युपेती तेन रोगा भवन्ति उरस्य रोचकस्य. जर तो दोष हा आमाशयामध्ये गेला तर उरस्थ रोग आणि अरोचकासारख्या व्याधी उत्पन्न होतात. यहा कंठम अभिप्रपद्यते कंठातेन उद्ध्वंसते स्वरस्य अवसीदती. जर तो दोष हा कंठामध्ये गेला तर स्वरभेदासारखा व्याधी उत्पन्न करतो. जहा प्राणवाहानी स्त्रोतांसी अन्वेती तेन श्वासः प्रतिशायस्य जायते. जर तोच दोष सैव कुपितः दोषः जर प्राणवाह स्रोतसामध्ये गेला तर काय करतो, श्वासः प्रतिशायस्य जायते, श्वास आणि प्रतिशायाची निर्मिती करतो. यहा शिरस्य अवतिष्ठन्ते शिरः तेन उपहन्यते. जर तोच दोष हा शिरस्थ गेला तर त्यामुळे काय होतं, शिरः तेन उपहन्यते, शिराची बाधा होते, स्पेस ऑक्युपाइंग लिजन तयार होतो, ट्रान्झिएंट इशेमिक अटॅक तयार होतो. हेतू तेच आहे, दोष तोच आहे. त्याने स्थानांतर्गतत्व केलं आणि मग लक्षणांमध्ये वैविध्य निर्माण झालं. या शिरसी अवतिष्ठन्ते शिरःस्तेन उपहन्यते. अशा पद्धतीने एकच दोष जर स्थानांतर्गतत्व त्याने केलं तर त्यामुळे लक्षणांमध्ये वैविध्य निर्माण होतं. हे जाणणं महत्वाचं. लक्षणांना किंवा व्याधीला घाबरायचं नाहीये. आम्हाला दोष प्रकोप कळाला कोणता झालाय, हा दोष प्रकोप कोणत्या हेतूने झालाय हे आम्हाला कळालं, आणि स्थानांतर्गतत्व हेतूमुळे जो दोष प्रकोप झालेला आहे त्या दोष प्रकोपाचा कोणत्या स्थानापर्यंत झालेला प्रवास आहे हे जर आम्हाला कळालं, दोष प्रकोपाचा त्या स्थानापर्यंत झालेला प्रवास हे जर आम्हाला कळालं तर आम्हाला ते लक्षण निर्मिती पाठीमागचं लॉजिक कळू शकतं. म्हणजे बघा, ग्रंथकारांनी चरक निदान स्थानाचा जो पहिला अध्याय त्या चरक निदान स्थानाच्या पहिल्या अध्यायामध्ये नंबर 196 त्यामध्ये जी संप्राप्तीची पर्याय सांगितले, संप्राप्तीर जातीर आगती येती अनर्थांतरम व्याधे, त्याच्या जी आगतीची टीका दिली आहे खालून जी 4थी 5वी ओळ आहे, आगती ही उत्पादक कारणस्य व्याधिजनन पर्यंत गमनम. उत्पादक कारणस्य म्हणजे हेतूंचा व्याधिजनन पर्यंत, व्याधीच्या निर्मितीपर्यंतचा प्रवास जाणणं म्हणजे संप्राप्ती. आगती म्हणजे संप्राप्ती आणि संप्राप्ती म्हणजे काय, उत्पादक कारणस्य, हेतूंचा व्याधिजनन पर्यंत गमनम. आणि हे व्याधिजनन पर्यंत गमनम कशामुळे होईल, स्थानांतर्गतत्वचे. त्या दोषाला स्थानांतर्गतत्व प्राप्त झालं की मग लक्षणांमध्ये निर्मिती झाली. एकच कफदोष जर प्राणवाह स्रोतसामध्ये गेला तर त्यांनी श्वास केला, प्रतिशाय केला. तो जर शिरामध्ये गेला शिरस्य उपन्यते, तो जर कंठामध्ये गेला तर स्वरभेद निर्माण केला, तो जर आमाशयामध्ये गेला तर उरस्त व्याधीची निर्मिती केली. सैव कुपिता हा दोष, एकच एक दोष ह्याने स्थानांतर्गतत्व केलं की व्याधींची निर्मिती केली. त्यामुळे शरीरामध्ये दुष्य असंख्य, देर आर एन नंबर ऑफ दुष्याच. केवळ 7च दुष्य किंवा सगळेच स्त्रोतस असं नाही, प्रत्येक पेशी हे सुद्धा दुष्य असू शकतं आणि ते सुद्धा दोषांद्वारे दूषित होऊ शकतं. त्यामुळे स्थानांतर्गतत्व दोषांचं कुठेही असू शकतं, लसिकेमध्ये असू शकतं, उदक भावात असू शकतं, कुठेही जितके दुष्य शरीरामध्ये आहेत त्या प्रत्येक ठिकाणी दोष हे स्थानांतर्गतत्व करू शकतात. बघा, चरक सूत्रस्थानाचा जो 20वा अध्याय आहे, पान नंबर 112, त्यामध्ये जो श्लोक नंबर 3 आहे त्याची जी टीका दिलेली आहे, त्या टीकेमध्ये खालून एक 6वी ओळ आहे, खालून 6वी ओळ, त्यामध्ये काय म्हणताय, दुष्यास्तु शरीर अवयवाः अणुषाः परस्पर मेलकेन विभज्यमानः असंख्येया. दुष्य कसे आहेत, परमाणु भेदेन ते असंख्य आहेत आणि प्रत्येक पेशी शरीरातली ही सुद्धा दुष्य असू शकते, ही सुद्धा स्थानांतर्गतत्व असू शकते दोषांसाठी. त्यामुळे जितके स्थानांतर्गतत्व ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने शरीरामध्ये लक्षणांमध्ये वैविध्य निर्माण होईल. त्यामुळे हे जो श्लोक आहे, स एव कुपितः दोषः समुत्थान विशेषतः
स्थानांतर्गतत्वच एव जनयती आमय अनुभव. हा जाणणं खूप महत्वाचं. तुम्ही जर वाग्भटांची अष्टांग हृदयकारकांची जर अनुक्रमणिका पाहिली निदान स्थानाची तर आम्हाला कळतं की ही त्या निदान स्थानाची जी अनुक्रमणिका आहे त्या अनुक्रमणिके पाठीमागे पण एक लॉजिक आहे. ते अध्याय कसं एका पाठीमागे एक निर्माण झाले. म्हणजे बघा आता हा जो आता आपण जो ओरिजिनली श्लोक वाचला, सैव कुपितः दोषः समुत्थान विशेषतः, आता या दोष शब्द आहे त्या दोष शब्दाच्या जागी आपण क्लेद शब्द जर घातला तर काय होईल? सैव कुपितः क्लेदः समुत्थान विशेषतः स्थानांतर्गतश्चैव जनयती आमयन. एकच एक क्लेद जर त्याने स्थानांतर्गतत्व जर केलं तर तो वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधींची निर्मिती करतो. तेच वाग्भटाने त्याच्या अनुक्रमणिकेत सांगितलं. वाग्भट निदान स्थानाचा 8वा अध्याय हा ग्रहणी निदान आहे. या ग्रहणीमध्ये अग्निमंद्यामुळे क्लेदाची निर्मिती व्हायला लागलेली आहे आणि आता हा क्लेद प्रवासाला निघालाय, स्थानांतर्गतत्व व्हायला लागले. त्यामुळे 9वा अध्याय कोणता वाग्भटांचा? वाग्भट निदान स्थानाचा 9वा अध्याय हा मूत्राघात निदानाचा आहे. त्यामुळे आता हा क्लेद कुठे गेला? स्थानांतर्गतत्व मूत्र व अस्त्रदोषामध्ये गेला. त्यांनी मूत्राघाताची निर्मिती केली. आता हा तोच क्लेद मूत्रमार्गामध्ये जास्त प्रमाणात शरीराबाहेर पडायला लागला, म्हणून निदान स्थानाचा 10वा अध्याय प्रमेहाची निर्मिती केली. प्रमेहामध्ये ज्या पद्धतीने मांसधातूची अतिरिक्त दृष्टी होऊन हा मांसामध्ये आता क्लेद अतिरिक्त जाऊन बसायला लागला आणि मग मांस पीडिकांची निर्मिती आणि विद्रधीची निर्मिती करायला लागला, म्हणून 11वा अध्याय हा विद्रधी गुल्माचा अध्याय. आता जसा तो मांसधातूमध्ये बसायला लागला तसा तो त्वचा आणि मांस, त्वचा आणि कुक्षीची जी मांसधारा कला आहे त्यामध्ये जाऊन आता हा क्लेद स्थानांतर्गतत्व करायला लागला, म्हणून 12वा अध्याय हा उदरनिदानाचा अध्याय. त्यानंतर तो जो क्लेद आहे तो उत्तर प्रत्येक धातूमध्ये अल्प रक्त, अल्प मांस, अल्प मेदस्क अशा धातूमध्ये जाऊन बसायला लागला, म्हणून पांडूची निर्मिती व्हायला लागली. त्यानंतर तो त्वचस्थ, त्वचेच्या ठिकाणी असणाऱ्या त्वचा, रक्त, मांस, लसिका या धातूंमध्ये जाऊन हा क्लेद अवतिष्ठमान व्हायला लागला. त्यातून निदान स्थानाचा 14वा अध्याय कुष्ठ निदान अध्यायाची निर्मिती झाली. त्यानंतर त्वचस्थ जो क्लेद आता बसलाय तो आता प्रवासाला निघून संधीच्या ठिकाणी जाऊन बसायला लागला. त्यामुळे निदान स्थानाचा 15वा अध्याय वातव्याधी निदानाचा अध्याय निर्माण झाला आणि सगळ्यात शेवटी तो पर्वसंधीच्या ठिकाणी जाऊन स्थिर झाला आणि त्यामुळे वाग्भट निदान स्थानाचा 16वा अध्याय जो वातशोणित अध्याय. तर वातशोणिताचा अध्याय त्या ठिकाणी, वातशोणिताची निर्मिती त्या ठिकाणी होते. हा एक आपण एक विचार त्या ठिकाणी मांडू शकतो की सैव कुपितः दोषः समुत्थान विशेषतः स्थानांतर्गतश्चैव जनयती आमयन. आमच्याकडे बरेचसे इन्फ्लमेशनचे पेशंट येतात, कोलायटिस, हिपटायटिस किंवा आणखीन कोणत्या प्रकारचं डिओडेनायटिस. तर हा जो दोष शब्द आहे त्या दोष शब्दाच्या ठिकाणी जर आम्ही आयटिस शब्द टाकला, सैव कुपितः आयटिसः समुत्थान विशेषतः स्थानांतर्गतश्चैव जनयती इन्फ्लमेशन हा बहुन. तेच तो दोष आहे, तो जर लिव्हर मध्ये गेला तर त्यांनी वेगळा हिपटायटिस केला. तोच तो दोष आहे, तो जर डिओडेनम मध्ये गेला त्यांनी वेगळं आयटिस केलं. तोच तो दोष आहे, तो जर कोलॉन मध्ये गेला तर त्यांनी वेगळा इन्फ्लमेशन केलं. हे समजून कसं घ्यायचं? एकच एक पित्त दोष आहे, त्यांनी स्थानांतर्गतत्व केलं, त्या अवयवाचं इन्फ्लमेशन सुरू केलं. त्यामुळे आम्हाला हा जर श्लोक कळाला तर आमच्याकडे येणारे वेगवेगळ्या प्रकारचे जे व्याधी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जे संप्राप्ती आहेत, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या उक्त अनुक्त संप्राप्ती पण आम्ही समजून घेऊ शकतो. त्यामुळे जाणण्याचा सगळ्यात महत्वाचा उद्देश काय आहे की सर्व व्याधींची संप्राप्ती, आता जे युजी विद्यार्थी असतील त्या युजी विद्यार्थ्यांना जर परीक्षेत कोणत्या व्याधीची संप्राप्ती विचारली आणि ती जर आठवत नसेल तर हा श्लोक ते लिहू शकतात. सैव कुपितः दोषः समुत्थान विशेषतः स्थानांतर्गतश्चैव जनयती आमयन. चूक आहे का? नाहीये चूक, कारण की हा नियम, हा श्लोक सगळ्या व्याधींना लागू आहे. सर्व व्याधींची संप्राप्ती एक प्रकारे कॉमनच आहे. बघा, चरक निदान स्थानाचा जो पहिला अध्याय आहे, चरक निदान स्थान पहिला अध्याय, श्लोक नंबर 8.
ज्ञान पूर्वरूप लिंग उपशेष अनुव्याख्यास्यामः. काय म्हणतात बरं ते? ज्ञान पूर्वरूप लिंग उपशय विशेष अनुव्याख्यास्यामः. निदान सांगितलं, पूर्वरूप सांगितलं, रूप सांगितलं, उपशय विशेष अनुव्याख्यास्यामः. आता हे निदान पूर्वरूप लिंग उपशय सांगत असताना या ठिकाणी संप्राप्तीचा उल्लेख नाहीये. निदानानंतर संप्राप्ती पाहिजे आणि संप्राप्तीनंतर पूर्वरूप रूप पाहिजे, पण या ठिकाणी संप्राप्ती शब्दच त्यांनी घातला नाही. घालायला विसरले असतील का हो? नाही घालायला विसरले. जाणीवपूर्वक त्यांनी या श्लोकामध्ये संप्राप्ती हा शब्द लिहिला नाही. निदान पूर्वरूप लिंग उपशय विशेष अनुव्याख्यास्यामः का नाही लिहिला? चक्रपाणी दत्ताने त्याच्यावर काय मत दिलंय बघा, खालून एक 4-5 ओळ आहे. तथा निदानादिवत संप्राप्तेः व्याधिबोधनं प्रतिप्रधानत्वाच्च यस्य संप्राप्तिभेदो अभिधातव्यः स सर्वरूप साधारण एव. The basic pathophysiological event that is occurring in all the diseases is similar, is common. That's why we have not described, or that was we are now what we can say the narrate the word samprapti in the original shloka. कारण की सगळ्या व्याधीमध्ये सर्व रोग साधारण एव संप्राप्ती काय होणार आहे? स एव कुपितः दोषः समुत्थान विशेषतः स्थानांतर्गतश्चैव जनयती आमयन बोल. अशा पद्धतीची संप्राप्ती सगळ्या व्याधीमध्ये कॉमन होणार. त्यामुळे आम्ही ती जाणून लिहिलेली नाहीये. त्यामुळे बेसिक गोष्ट काय आहे तर बेसिक गोष्ट प्रत्येक व्याधीमध्ये आम्हाला हा जो आहे हेतुविशेष, त्या हेतुविशेषामुळे होणारा दोष प्रकोप आणि होणारा त्यामुळे स्थानांतर्गतत्व काय झालंय हे जाणणं महत्वाचं आहे. त्यामुळेच ते हा जो श्लोक आहे चरकसूत्र 18 श्लोक नंबर 45 त्याच्या खालचा जो 46वा श्लोक आहे त्यामध्ये ते म्हणतात बघा ग्रंथकार, तस्मात विकार प्रकृती ही अधिष्ठानंतराणि च समुत्थान विशेषाश्च बुद्ध्वा कर्मं समाचरेत. काय म्हणतात ते? तस्मात विकार प्रकृती. विकार प्रकृती मीन्स व्हॉट? द बेसिक पॅथोफिजियोलॉजिकल इव्हेंट. अधिष्ठानंतराणि च समुत्थान विशेषाश्च. इट डिपेंड्स ऑन 2 फॅक्टर्स. अधिष्ठानंतराणि म्हणजे स्थानांतर्गतश्चैव समुत्थान विशेषाश्च बुद्ध्वा कर्मं समाचरेत. आणि काय म्हणतात ते? यो हि एतत् त्रित्रयम् ज्ञात्वा कर्माणि आरभते भिषक. हे 3 फॅक्टर जाणणे महत्वाचे. कोणते 3 फॅक्टर जाणणे महत्वाचे? सैव कुपितः दोषः. या बेसिक पॅथॉलॉजी मध्ये कोणता दोष प्रकोप झालेला आहे? नंबर 1. दुसरा फॅक्टर काय? हा दोष प्रकोप कोणत्या हेतू विशेषामुळे झालेला आहे? समुत्थान विशेषामुळे झालेला आहे. हा जाणणं हा दुसरा फॅक्टर. आणि तिसरा महत्वाचा फॅक्टर समुत्थान विशेषाश्च. स्थान संश्रय कुठे झालेला आहे? हे 3 फॅक्टर जाणणं. यो हि एतत् त्रित्रयम् ज्ञात्वा मग कर्माणि आरभते भिषक. त्यानंतर मग कर्म करायला सुरुवात करायची. कोणती कर्म करायची? ती संप्राप्ती पाहून. असं जर केलं, ज्ञानपूर्वम यथा न्यायम सकर्मसु न मुह्यती. न मुह्यती. मुह्यती म्हणजे काय? मोहित होत नाही, कन्फ्यूज होत नाही. अशा पद्धतीने ज्ञानपूर्वक इफ यू गो द सिस्टमॅटिक अप्रोच टुवर्ड द डिसीज, अशा पद्धतीने जर सिस्टमॅटिक अप्रोच आमचा डेव्हलप झाला, यथाज्ञायम स कर्मसु न मुह्यती. हा प्रिसाइजनेस आम्हाला डेव्हलप करायचा आहे वैद्य म्हणून. हा प्रिसाइजनेस कशा पद्धतीने डेव्हलप होईल आमच्यामध्ये? तर आम्हाला या 3 बेसिक गोष्टी कळल्या की हेतू कोणते आहेत, त्या हेतूमुळे होणारा शरीरामध्ये दोष प्रकोप कशा पद्धतीचा आहे आणि या दोषांनी स्थानांतर्गतत्व कशा पद्धतीने केलंय हे जर आम्हाला कळालं तर आम्हाला यथा न्यायम ज्ञानपूर्वम कर्मसु न मुह्यती. आमची जी चिकित्सा आहे ती चिकित्सा सिद्धिप्रद होईल, ती फलप्रद होईल हे जाणणं महत्वाचं. त्यामुळे कुष्ठामध्ये वैवर्ण्य कशा पद्धतीने निर्माण होतं? कुष्ठ असे वेगवेगळ्या प्रकारचे 11 कुष्ठ आणि 7 कुष्ठ असे कशा पद्धतीने निर्माण होतात? अशाच पद्धतीने निर्माण होतात. दोषांमध्ये असणारं वैविध्य, दोषांच्या गुणामध्ये असणारं वैविध्य आणि दोषांनी स्थानांतर्गतत्व केलं की त्यामध्ये येणारं वैशिष्ट्य आणि हेतू विशेषामुळे होणारे वैशिष्ट्य, यामुळेच कुष्ठाचे वेगवेगळे प्रकार पडतात. तर हा जो बेसिक विचार आहे, हा बेसिक विचार जाणणं सध्या महत्वाचं आहे की सगळ्या व्याधींची जी संप्राप्ती आहे ती सगळ्या व्याधींची संप्राप्ती ही जवळपास सारखीच आहे, ही जवळपास कॉमनच आहे. आणि ही संप्राप्ती जी आहे
ती बेसिकली 3 महत्वाच्या फॅक्टरवर अवलंबून असते. ती म्हणजे की दोष प्रकोप कोणता झालेला आहे, तर दोष प्रकोपाला कारणीभूत असणारा बेसिक हेतू कोणता आहे, हेतू विशेष कोणता आहे, आणि सगळ्यात महत्वाचं स्थानांतर्गतत्व कोणतं झालंय, हा बेसिक विचार सांगणं आवश्यक. आता ह्याच्या पुढे थोडस जाऊ आणि मग आपण थांबू. महत्वाचा आणखीन एक विचार आहे. फॉर एक्झाम्पल, जेव्हा प्रॅक्टिस मध्ये असं होतं बघा बऱ्याचदा की एक सामान्य रुग्ण जेव्हा आमच्याकडे येतो आणि म्हणतो वात झालाय, तोही म्हणतो, तो त्याच्या भाषेत बोलत असतो आणि तो म्हणतो वात झालाय. तो फार्मासिस्ट पण मग काय म्हणतो, त्याच्याकडे असणारा वातारी रस देतो, वात व्याधी नाशक रस असा एखादा देतो. आम्ही पण म्हणतो या रुग्णाला वात प्रकोप झालेला आहे. तर मग आमच्या आकलनामध्ये आम्ही जो म्हणतो वात प्रकोप झालाय, रुग्ण म्हणतो वात आलाय, किंवा तो फार्मासिस्ट पण म्हणत असतो की ह्याच्या शरीरात वाताने गुडघे दुखायला लागलेत, तर या बाकीच्या आकलनामध्ये आणि वैद्याच्या आमच्या आकलनामध्ये काही फरक आहे का? तोही जर वात म्हणत असेल, आम्ही पण वात म्हणत असू, तर त्याच्या आणि आमच्या आकलनामध्ये काय फरक पडतोय? व्याधीची संप्राप्ती जाणण्याची ही पुढची स्टेप आहे की असा फरक काय पडतोय. त्याचं आकलन आणि आमच्या आकलनामध्ये कशा पद्धतीने डिफरन्स आलेला आहे. किंवा तुमच्याकडे एक रोगी आलेला आहे, त्याला मुखपाक झालाय, रिकरंट मुखपाक होतोय, जेवताही येत नाहीये. मग तुम्हाला माहितीये की आता सगळ्यात महत्वाची स्टेप काय, हेतू विशेष, समुत्थान विशेष. त्यामुळे तुम्ही छानपणे त्याचे हेतू काढायला बसता आणि मग तुम्ही कन्फ्युज होता का, कारण की तुम्हाला आढळतं की हा माणूस तिखट अजिबात खात नाही, उष्ण अजिबात खात नाही. तो म्हणतो मी एवढे डॉक्टर फिरून आलोय, सगळ्यांनी मला सांगितलंय तिखट अजिबात खायचं नाही, उष्ण खायचं नाही, आंबट खायचं नाही, तरी सुद्धा त्याला रिकरंट स्टोमॅटायटिस होतो, रिकरंट मुखपाक होतो. पित्त प्रकोपाचा एकही हेतू शरीरात नसताना सुद्धा पित्त प्रकोप कसा काय होतो? तुम्ही आता म्हणलात समुत्थान विशेषतः जाणा. मग अशा जर कंडिशन असेल की दोष प्रकोपाचा हेतूच नाहीये, तरी सुद्धा शरीरामध्ये दोष प्रकोप दिसतोय, असं कसं, असं कसं जाणायचं मग अशा कंडिशन? आणि क्लिनिकली अशा कंडिशन दिसतात. आम्ही पावसाळ्यात भिजतो, मग आम्हाला सर्दी होते, शरीरात हा वात पित्त कफ या तिघांचा प्रकोप व्हायला लागलाय. हे तीनही दोष. हॅलो, आवाज येतोय का ऐकू? सचिन, आवाज येतो ऐकू? पावसात भिजल्यापासून परत घ्या. कुठपासून बरं प्रॉब्लेम आलाय? पावसात भिजल्यानंतर. बर, बराच वेळ भिजलाय पावसात, परत एकदा भिजूया. ठीक आहे. तर रुग्ण पावसात भिजला, त्यामुळे त्याला सर्दी झाली, ताप आला आणि अंग दुखायला लागलं. तर बेसिकली जर आपण म्हणतो की ताप यायला लागला म्हणजे पित्त प्रकोप झाला, सर्दी झाली, प्रतिक्षय झाली म्हणजे कफाचा प्रकोप झाला, आणि अंगमर्द म्हणजे वात प्रकोप झाला. म्हणजे आता एकाच वेळी त्याच्या शरीरामध्ये वाताचा, पित्ताचा आणि कफाचा या तीनही दोषांचा प्रकोप झालाय. म्हणजे ती अवस्था कशी आहे आम्हाला माहित असतं की तीनही दोषांचा प्रकोप झाला म्हणजे काय झालं की सन्निपाताची अवस्था तयार झाली. म्हणजे सन्निपात म्हणजे काय, आमच्या दृष्टीने असाध्याची अवस्था. त्यामुळे जेव्हा व्हायरल फ्लू सारखी कंडिशन आमच्याकडे येते, त्या आयुर्वेदानुसार असाध्य कंडिशन आहे. पावसात भिजून एखादा सर्दी पडसं आलेला आणि ताप आलेला पेशंट जर आला असेल, तर आम्ही काय म्हणलं पाहिजे, आम्ही म्हणलं पाहिजे बाळा किंवा पेशंट, तू 108 नंबरला फोन कर आणि आयसीयू मध्ये ऍडमिट हो. का, कारण की आमच्या सायन्स म्हणतं की सर्दी होऊन ताप येणं हे सन्निपातज म्हणजे असाध्य अवस्था आहे. ही कोडं कसं सोडवायचं, असं कसं? आमच्या सायन्स नुसार या प्रश्नाचं उत्तर काय? तर या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न आपण थोडक्यात करू. त्यासाठी चरक विमानस्थानाचा जो
6वा अध्याय, तो 6व्या अध्यायामध्ये श्लोक नंबर 11वा, रोगानिक विमानी अध्याय, पान नंबर 254, श्लोक नंबर 11. काय म्हणतात ते? तत्र अनुबंध्य, थोडासा विषय महत्वाचा आहे त्यामुळे लक्ष देऊन आपण हे वाचूयात. तत्र अनुबंध कृतो विशेषः स्वतंत्रो व्यक्तलिंगो यथोक्त समुत्थान प्रशमो भवति अनुबंध्याः. स्वतंत्र दोष प्रकोप आणि परतंत्र दोष प्रकोप असे दोन पद्धतीचे दोष प्रकोप असतात. स्वतंत्राला त्यांनी अनुबंध्य म्हटलं आणि परतंत्राला त्यांनी अनुबंध असं म्हटलं. तर आता त्यांनी सुरुवातीला स्वतंत्राची व्याख्या केली. काय व्याख्या केली? स्वतंत्रो व्यक्तलिंगो यथोक्त समुत्थानो यथोक्त प्रशमो भवति अनुबंध्याः. So there are the three basic parameters to say that this dosha prakop is swatantra. And what are these three basic parameters? Vyaktalingo. Vyaktalingo म्हणजे काय? A clear cut manifestation of the symptomatology. लक्षणे, दोषांची शरीरावर स्पष्टपणे दिसतायत. व्यक्तलिंगो, कधी दिसतायत कधी नाही असं नाही, स्पष्टपणे दोषांची लक्षणे शरीरामध्ये व्यक्त होत आहेत. पुढचा फॅक्टर काय? यथोक्त समुत्थानो, हा महत्वाचा फॅक्टर. यथोक्त समुत्थान म्हणजे काय? समुत्थान म्हणजे आत्ताच पाहिलं हेतू. हेतूंचे जे गुणधर्म आहेत ते हेतूंचे गुणधर्म आणि शरीरामध्ये दिसणाऱ्या दोष प्रकोपाचे गुणधर्म हे जर समान असतील तर त्याला स्वतंत्र दोष प्रकोप म्हणायचं. यथोक्त समुत्थानो, रुग्णाने उष्ण तीक्ष्ण गुणाचं सेवन केलं आणि शरीरामध्ये पित्त प्रकोप जर दिसत असेल तर तो यथोक्त समुत्थान या न्यायाने स्वतंत्र पित्त प्रकोप आहे. रुग्णाने जर हास्य सुख, स्वप्न सुख यांचं सेवन केलं आणि शरीरामध्ये जर कफ प्रकोप दिसत असेल तर हेतूंचे गुणधर्म आणि शरीरामध्ये दिसत असणाऱ्या दोषांचे गुणधर्म हे समान असल्या कारणाने हा स्वतंत्र श्लेष्मा प्रकोप आहे. त्यामुळे यथोक्त समुत्थान आणि यथोक्त प्रशमो. यथोक्त प्रशमो म्हणजे काय? तर ते जे हेतू आहेत ते हेतू बंद केले, त्याच्या हेतू विपरीत चिकित्सा केली की शरीरामध्ये दिसत असणारा दोष प्रकोप हा बंद व्हायला लागतो, हा कमी व्हायला लागतो, त्या दोषाचं शमन व्हायला लागतं. असं जर असेल म्हणजे हास्य सुख स्वप्न सुख यामुळे शरीरात श्लेष्माचा प्रकोप झाला, आता मी हास्य सुख स्वप्न सुख हा हेतू बंद केला आणि त्याच्या विपरीत गुणधर्माची चिकित्सा केली, शरीरामध्ये श्लेष्म्याचा शमन व्हायला लागलं. असं जर असेल यथोक्त प्रशमो अशी जेव्हा कंडिशन असते तेव्हा आम्ही त्याला काय म्हणतो? अनुबंध्या, हा स्वतंत्र दोष प्रकोप. स्वतंत्र दोष प्रकोप is different. One is व्यक्तलिंगो, clear cut manifestation of the symptomatology. Second one is यथोक्त समुत्थान, हेतूंचे जे गुणधर्म आहेत त्यामुळे आम्हाला केवळ हेतू समजून आता चालणार नाहीयेत, त्या हेतूंच्या पुढे त्याचे गुणधर्म पण आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की हेतूंचे जे गुणधर्म आहेत आणि शरीरामध्ये दिसत असणाऱ्या दोष प्रकोपाचे जे गुणधर्म आहेत हे जर समान असतील तर यथोक्त समुत्थानो. आणि पुढचा फॅक्टर यथोक्त प्रशमो, ते हेतू जे आहेत ते हेतू आम्ही बंद केले तर त्यामुळे शरीरात दिसत असणारा जो दोष प्रकोप आहे तो प्रशमित जर झाला तर त्याला आम्ही म्हणतो स्वतंत्र दोष प्रकोप. भवती अनुबंध्याः. त्याच्या पुढे म्हणतात ते तद विपरीत लक्षणाः तू अनुबंधाः. अनुबंध म्हणजे परतंत्र, ह्याच्या विपरीत लक्षण जे असतं ते अनुबंधाचं असतं. म्हणजे काय? तेच तीन महत्वाचे फॅक्टर कशा पद्धतीचे असतील? परतंत्रो अव्यक्तलिंगो, त्यामध्ये क्लिअर कट सिम्पटोमॅटॉलॉजी नसेल. सेकंडली यथोक्त समुत्थानो नास्ती, हेतूंचे गुणधर्म आणि शरीरामध्ये दिसत असणाऱ्या दोष प्रकोपाचे गुणधर्म हे भिन्न असतील तर. म्हणजे काय? म्हणजे हेतू एक वेगळ्या गुणधर्माचे
आणि शरीरामध्ये वेगळाच गुणधर्म दिसतोय, वेगळ्याच दोषाचा प्रकोप दिसतोय. रुग्ण दिवास्वाप करतोय आणि रुग्णाला काय व्हायला लागला, संधिशूल व्हायला लागला. दिवास्वाप हा कफ वाढवणारा हेतू, पित्त वाढवणारा हेतू, पण लक्षण काय निर्माण झालं, संधिशूल लक्षण निर्माण झालं, वात प्रकोपाचं लक्षण निर्माण झालं. म्हणजे हा वात प्रकोप कशा पद्धतीचा आहे, परतंत्र. यथोक्त समुत्थान नास्ती आणि यथोक्त प्रशमो नास्ती. त्यामुळे ते हेतू जरी बंद केले तर त्या हेतू बंद केल्यानंतर त्या शरीरामध्ये झालेल्या दोष प्रकोपाचं प्रशमन होत नाही. अशी जर कंडिशन असेल तर त्याला परतंत्र दोष प्रकोप म्हणतात. त्यामुळे हा स्वतंत्र दोष प्रकोप आणि परतंत्र दोष प्रकोप जाणणं महत्वाचं. यथोक्त समुत्थान, व्यक्तलिंगो आणि यथोक्त प्रशमो हे 3 फॅक्टर जर असतील तर तो स्वतंत्र दोष प्रकोप, आणि ह्याच्या विपरीत जर कंडिशन असेल तर तो परतंत्र दोष प्रकोप. त्यामुळे संप्राप्ती विज्ञान जाणताना आम्हाला जसा हेतू जाणणं महत्वाचं आहे, समुत्थान विषय जाणणं महत्वाचं आहे, त्याचबरोबर आणखीन एक त्यांनी आता सूक्ष्म भेद आमच्या पुढे मांडून ठेवलाय की केवळ संप्राप्ती विषय जाणताना समुत्थान विषय जाणून महत्वाचं नाहीये, त्या समुत्थानाचे गुणधर्म काय आहेत, आणि त्यामुळे सैव कुपिता हा दोष हा म्हणताना तो दोष कोणत्या गुणधर्माचा आहे, आणि समुत्थानाचे गुणधर्म आणि शरीरामध्ये दिसत असणाऱ्या दोष प्रकोपाचे गुणधर्म हे समान आहेत का भिन्न आहेत, यथोक्त समुत्थान आहे का यथोक्त समुत्थान नाहीये, हे जाणणं हे पण तितकंच संप्राप्ती कळण्यासाठी महत्वाचं आहे. त्यामुळे ते पुढे म्हणतात बघा, अनुबंध्य या श्लोकामध्ये अनुबंध्य लक्षण समन्विता तत्र यदि दोषाः भवन्ति तत्त्रिकं सन्निपातमाचक्षते द्वयं वा संसर्गम. अनुबंध्य लक्षण समन्विता, अनुबंध्य म्हणजे काय, स्वतंत्र, स्वतंत्र लक्षण समन्विता तत्र यदि दोषा भवन्ति तत्त्रिकम, स्वतंत्र कारणाने प्रकोपित झालेले असे 3 दोष जर शरीरामध्ये एकत्र आले तर त्याला आम्ही काय म्हणतो, सन्निपातम आचक्षते. म्हणजे सन्निपात हा नेहमी कशाचा असतो, केवळ दोषांचा असतो असं नाही, 3 दोषांचा असतो असं नाही. हे 3ही दोष कशा पद्धतीने प्रकोपित झाले पाहिजेत, स्वतंत्राने प्रकोपित झालेले पाहिजेत. प्रत्येक दोष हा व्यक्तलिंगो, यथोक्त समुत्थानो, यथोक्त प्रशमो, वातासाठी पण, पित्तासाठी पण आणि कफासाठी पण, अशी जर कंडिशन असेल एकाच वेळी शरीरामध्ये तर त्याला सन्निपात म्हणायचं. आणि अशी जर कंडिशन नसेल तर केवळ तिसरी दोषाची अवस्था आहे, ते सन्निपात नसणार आहे. त्यामुळे आमच्या शास्त्रामध्ये सन्निपात हा असाध्य सांगितलेला आहे. का असाध्य सांगितलंय, कारण की 3ही दोष प्रकोप जे होत आहेत ते स्वतंत्राने होत आहेत. प्रत्येक दोष प्रकोपाचा हेतू रुग्ण सेवन करतोय, वाताचा हेतू पण सेवन करतोय, पित्ताचे समान हेतू पण सेवन करतोय, कफाचे समान हेतू पण सेवन करतोय. त्यामुळे सन्निपात कोणाला म्हणायचं, म्हणजे स्वतंत्राने प्रकोपित झालेले 3 दोष शरीरात जर एकत्र आले तरच त्याला सन्निपात म्हणायचं. आणि स्वतंत्राने अनुबंध्य लक्षण समन्विता, जर स्वतंत्राने प्रकोपित झालेले 2 दोष जर शरीरात एकत्र आले तर त्याला संसर्ग म्हणायचं. त्यामुळे आजपासून पुढे संसर्ग आणि सन्निपात हा शब्द जर तुम्ही वाचला तर तुमच्या डोक्यात काय पाहिजे की हा स्वतंत्र दोष प्रकोपित होऊन 3 दोष एकत्र आलेत किंवा स्वतंत्र दोष प्रकोपित होऊन 2 दोष एकत्र आले, तेव्हा संसर्ग आणि सन्निपात ही संज्ञा लागते, अन्यथा ही संज्ञा लागत नाही. हे जाणणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे दोष प्रकोप जेव्हा आम्ही जाणतो तेव्हा तो दोष प्रकोप स्वतंत्राचा आहे तर तो दोष प्रकोप परतंत्राचा आहे हे जाणणं. त्यामुळे वाग्भटाने म्हटलंय बघा, हा जो श्लोक वाग्भटाने वर्णन केलाय वाग्भटांनी, तर तेव्हा पुढे म्हटलंय वाक्य, तान लक्षयेत अवहिता हा विपूर्णवान प्रतिज्वरम. तान लक्षयेत अवहिता, अवहिता म्हणजे काय, दत्तचित्ता, लक्ष देऊन, विथ कॉन्सन्ट्रेशन ऑफ द माइंड, प्रत्येक विपूर्णवान प्रतिज्वरण, प्रतिज्वरण म्हणजे प्रत्येक व्याधीमध्ये, प्रत्येक संप्राप्ती विज्ञानामध्ये तुम्हाला काय करायचंय, हेच जाणून घ्यायचंय, हा दोष प्रकोप झाला, हा दोष प्रकोप स्वतंत्र आहे का, हा दोष प्रकोप परतंत्र आहे का. कारण की स्वतंत्र दोष प्रकोपाची चिकित्सा वेगळी आहे, परतंत्र दोष प्रकोपाची चिकित्सा वेगळी आहे. सो दीज आर द बेसिक स्टेप्स इन संप्राप्ती विज्ञान, की आम्हाला सरक सूत्र 48 श्लोक नंबर 45 कळाला, सैव कुपिता हा दोष,
समुत्थान विशेषतः स्थानांतर्गतश्चैव. पण त्यानंतरचा पुढचा भेद आहे की हेतूंचे गुणधर्म आणि शरीरामध्ये दिसत असणाऱ्या दोष प्रकोपाचे गुणधर्म हे तत्समान आहेत का नाहीयेत. असतील, व्यक्तलिंग असतील, यथोक्त प्रशम असतील तर तो स्वतंत्र दोष प्रकोप आहे, अन्यथा तो परतंत्र दोष प्रकोप आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल वृद्धपत कामला आहे. वृद्धपत कामलेमध्ये काय असते, त्वचा, डोळे, मूत्र पिवळे असतात. म्हणजे काय, हा पित्त प्रकोप झालाय. आणि आम्ही चिकित्सा काय करतो, क्षार, अम्ल, लवण, उष्ण, मूलकस्वरस, त्रिकटू, असं कसं पित्त प्रकोप झालाय, पण आम्ही चिकित्सा काय करतो, पित्त वाढवणारी करतो. असं का करतो का, कारण हा पित्त प्रकोप हा स्त्रोतोरोधजन्य आहे, परतंत्र आहे. आणि मग आम्ही क्षार दिला, त्रिकटू दिला की काय होतो, पुरुषाचा वर्ण पिवळा व्हायला लागतो आणि वृद्धपत कामलेची चिकित्सा होते. त्यामुळे अशा ठिकाणी होणारा जो पित्त प्रकोप आहे हा पित्त प्रकोप परतंत्र आहे. हे जर आम्हाला जोपर्यंत कळणार नाही तर केवळ त्वचा पिवळी झाली, केवळ नेत्र पिवळे झाले, केवळ मूत्र पिवळं झालं म्हणून आम्ही पित्त सामान्य चिकित्सा करत बसू तर उपशय मिळणार नाही. त्यामुळे जर आम्हाला उपशय मिळवायचा असेल तर हा पित्त प्रकोप स्वतंत्र आहे का परतंत्र आहे हे जाणणं महत्वाचं. आता चरक विमानस्थानाचा जो दुसरा अध्याय आहे, आपण काय काय परतंत्र दोष प्रकोपाची उदाहरणं पाहू. परतंत्र दोष प्रकोपाची उदाहरणं थोडीशी समजली तर तुम्हाला हा विषय आणखीन चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. चरक विमानस्थानाचा दुसरा अध्याय, त्रिविध कुक्षी अध्याय, श्लोक नंबर 7, खालून एक वरून एक 6वी-7वी ओळ. काय, यो हि मूर्तानाम आहार जातानाम सौहित्यम गत्वा द्रवही तृप्तेही आपद्यते. काय म्हणतात ते, यो हि मूर्तानाम आहार जातानाम. मूर्तानाम आहार जातानाम म्हणजे काय, तर सॉलिडिफाईड आहार, पोळी, भाजी, भात. मूर्तानाम आहार जातानाम सौहित्यम गत्वा. सौहित्य म्हणजे काय, तृप्ती, पोट भरेपर्यंत असा मी मूर्त आहार जेवलो. यो हि मूर्तानाम आहार जातानाम सौहित्यम गत्वा. आणि मग काय केलं, द्रवई ही तृप्ती मापद्यते. एवढं पोटभर मी जेवलो त्यानंतर काय केलं, द्रवई काहीतरी द्रवई ही तृप्ती ही, द्रव कारणाने मी परत एकदा पोटभर ते द्रव घेतला. आधीच मी पोटभर मूर्त आहार घेतलाय आणि ते झालं की लगेच द्रवई ही तृप्ती ही आपद्यते. असं जर केलं तर काय होतं, भूयः तस्य आमाशय गताः वात पित्त क्लेश मनोः अव्यवहारेण अतिमात्रेण अतिप्रपिद्यमानः सर्वे हे युगपत प्रकोपम आपद्यते. तीनही दोषांचा एकाच वेळी प्रकोप होतो. तीनही दोषांचा सर्वे युगपत, युगपत सायमल्टेनियसली एकाच वेळी प्रकोप व्हायला लागतो. आता हा तीनही दोषांचा प्रकोप झाला म्हणजे सन्निपात झाला का, नाही. हा प्रकोप कसा आहे, हा परतंत्र दोष प्रकोप आहे. त्यामुळे हा युगपत प्रकोप हा परतंत्र दोष प्रकोप दर्शवतो. तशाच पद्धतीने चरक विमानस्थानाचा जो पहिला अध्याय आहे, पान नंबर 237, त्यातला श्लोक नंबर 25, त्यातला जो चौथा उपश्लोक आहे, जीर्णे अश्नियात. जीर्ण असतानाच आहार खावा, नाहीतर काय होतं, अजीर्ण ही भुंजानस्य अभ्यवृतम आहार जातम पूर्वस्य आहारस्य रसम अपरिणितम. आधी घेतलेल्या आहाराच्या रसाचं परिणमन हे अजून पूर्ण व्हायचंय. अशा वेळी उत्तरेण आहार रसेन उपसृजत. अशा वेळी जर आणखीन तुम्ही त्यामध्ये आहार ऍड केला तर काय होतं, सर्वान दोषान प्रकोपयती आशु. तिन्ही दोषांचा एकाच वेळी प्रकोप व्हायला लागतो. ही अवस्था काय आहे, ही पण परतंत्र दोष प्रकोपाची अवस्था आहे. त्यामुळे आम्हाला कळलं पाहिजे की आमच्या शरीरात जो दोष प्रकोप होतोय हा दोष प्रकोप स्वतंत्र आहे का परतंत्र आहे. वात कोणत्या कारणाने प्रकोपित झालाय, तो स्वतंत्र कारणाने प्रकोपित झालाय का परतंत्र कारणाने प्रकोपित झालाय. केवळ शूल आहे म्हणून वात प्रकोप आहे, आणि जर आम्ही स्नेहन करत बसलो तर आमच्या रुग्णाचा जर हा परतंत्र कारणाने वात प्रकोप झाला असेल तर तो शूल वाढतो. त्यामुळे शूल आहे म्हणून वात आहे म्हणून वात व्याधी स्नेहन करायचं नाही असं ग्रंथकार आदेश देतात. बघा चरक चिकित्सा स्थानाचा जो 27वा अध्याय आहे, उरुस्तंभ चिकित्से अध्याय, त्या 27व्या अध्यायामध्ये श्लोक नंबर 16, पान नंबर 613 काय म्हणतात ते,
वातशंकिभिः अज्ञानस्तस्य, शूल आहे ना, लगेच आली मला शंका, कारण की मला स्वतंत्र दोष प्रकोप काय आणि परतंत्र दोष प्रकोप काय माहितच नाहीये. वातशंकिभिः अज्ञानस्य स्यात् स्नेहनात् पुनः, मी स्नेहन करायला लागलो तर काय होतं, पादयोः सदनं सुप्तिः कृच्छात् उद्धरणं तथा, तर वेदना तर कमी होतच नाहीत, सुप्ती व्हायला लागते. पादयोः सुप्तिः, हा अशा पद्धतीची लक्षणं वाढायला लागतात, रुग्णाला उपशय मिळते आणि आम्हालाही कळत नाही. मग अरे, मी सायन्स मध्ये तर सांगितलंय की शूल हा वायूशिवाय होत नाही आणि मी वायू शूल आहे म्हणून मी चिकित्सा करायला लागलो तर उपशय मिळत नाही. काय सगळं झूट आहे. आमच्या सायन्सवरचाही विश्वास कमी वाटला. असं नाहीये, जे सायंटिफिक आहे ते समजून जर आम्ही घेतलं आणि त्या सायन्स नुसार जर आम्ही चिकित्सा करायला लागलो तर आम्हाला कळतं मार्ग कशा पद्धतीने पुढचा मार्गक्रमण करायचं. त्यामुळे चरक सिद्धिस्थानाचा जो पहिला अध्याय आहे त्या पहिल्या अध्यायातला जो 57वा श्लोक आहे त्यामध्ये पण ते असेच म्हणतात बघा, पान नंबर 686 686 श्लोक नंबर 57, मेद कफाभ्याम अनिलो निरुद्धाः शुलंग सुप्ती श्वयतुं करोति स्नेहम तु युंजत अबुधस्तु तस्मैहि, अबुधही म्हणजे मूर्ख थोडक्यात. हा, चरकांनी फार कमी वेळा असा हार्ड शब्द वापरले बरं का, की अबुधही तस्मै संवर्धयत्येव हितान विकारान, ते विकार वाढतात. तर आपण मेदकफाने वायूचा मार्ग अवरुद्ध झालेला आहे, असं मेधावरून वायू अशी कंडिशन आहे. आणि अशा कंडिशन मध्ये जर आम्ही त्यामध्ये शूल आहे असं समजून, म्हणजे हा परतंत्र वात प्रकोप आहे, अशा वेळी जर आम्ही स्नेहन केलं तर त्यामुळे संवर्धयते विहिता विकारान, त्या वेदनांची वृद्धी व्हायला लागते. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं लक्षण असंच आहे की दोष प्रकोप स्वतंत्र कारणाने झालाय का परतंत्र कारणाने झालाय हे जाणणं. चिकित्सा स्थानाचा जो 9वा अध्याय आहे, चरक चिकित्सा स्थानाचा 9वा अध्याय, त्यामध्ये बघा, त्यामध्ये ते म्हणतायत की श्लोक नंबर 25 जो आहे, उन्मादाची चिकित्सा जे सांगितलेली आहे त्या उन्मादाच्या चिकित्सेमध्ये म्हणतायत ते, उन्मादे वातजे पूर्वम स्नेहपानम विशेषविद कुर्याद आवृत्त मार्गे तू स्नेहम मृदुशोधनम, चकीचं सूत्र सांगितलं. तिथं विशेषविद शब्द आहे बघा, उन्मादे वातजे पूर्वे स्नेहपानम विशेषविद, वातजे उन्मादामध्ये स्नेहपान विशेषवित, स्नेहपान वातजे विशेषवित. आता विशेषवितची टीका केली आहे बरं का, टीका काय बघा बरं, विशेषवरिती वातस्य निरावरण रूपम विशेषम जाननम स्नेहपानम वातजे दद्यात इति दर्शयति. निरावरण रूपम हा शुद्ध स्वतंत्र वात प्रकोप आहे असं जेव्हा तुम्ही जाणता तेव्हाच त्या उन्मादामध्ये तुम्ही स्नेहपान करा. जर तिथे आमाचा श्लेष्म्याचा अनुबंध असेल किंवा हा वात प्रकोप हा परतंत्र कारणाने झाला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही स्नेहपान करू नका. हे खूप महत्वाचं आहे. व्याधीमध्ये स्नेहपान कधी सुरू करायचं, विशेषविध निरावरण रूपम हा शुद्ध स्वतंत्र वात प्रकोप जेव्हा असतो अशा वेळी, निरुपस्तंभित वातव्याधी अशा पद्धतीचा जो वात प्रकोप असतो तेव्हाच तुम्हाला त्या कंडिशन मध्ये स्नेहपान करायचंय. आणि हे जोपर्यंत आम्हाला कळणार नाही तेव्हा व्याधीमध्ये घृतपान आम्ही कुठे कधी द्यायचं ते आम्हाला कळणार नाही. तर अशा पद्धतीने चरक चिकित्सा स्थानाचा जो 6वा अध्याय आहे, चरक चिकित्सा स्थान 6वा अध्याय, प्रमेह चिकित्सा जो अध्याय आहे, प्रमेह चिकित्से अध्यायामध्ये श्लोक नंबर 13 आणि 14 प्रमेयाचे पूर्व रूप सांगितलेत. काय म्हणतात बरं ते, स्वेदोंग गंधाः शिथिलांगताच शय्या आसन स्वप्न सुखेश्वरतीश्य ऋतनेत्र जिह्वा सर्वणोपदेहो घनांगता केश नखातिरुद्धी शीत प्रियत्वम गलताल शोषो माधुर्यम असे करपाददाह. बघा हेतू काय आहेत, आस्य सुखम स्वप्न सुखम ददीनी, आणि लक्षण काय निर्माण झालं, करपाददाह. जर आस्य सुखम स्वप्न सुखम मुळे कफ प्रकोप झालेला असेल तर तो कफ प्रकोप करपाददाह हे लक्षण कसं निर्माण करेल, तू नाही निर्माण करणार. हे लक्षण कशाच आहे,
हे लक्षण पित्त प्रकोपाचं आहे. पित्तामुळेच दाह होणार आहे. मग हा पित्त प्रकोप कसा काय झाला? लक्षण हेतू तर आस्य सुखम स्वप्न सुखम आहेत. म्हणजेच हा पित्ताचा परतंत्र प्रकोप आहे. यथोक्त समुत्थान नास्ती, हेतूंचे गुणधर्म आणि शरीरामध्ये दिसत असणाऱ्या दोष प्रकोपाचे गुणधर्म हे जर भिन्न असतील तर अशा वेळी तो परतंत्र दोष प्रकोप आम्ही जाणला पाहिजे. तर अशा पद्धतीने भरपूर उदाहरणं आपल्याला स्वतंत्राची आणि परतंत्राची, तुम्हाला जर यामध्ये इंटरेस्ट असेल तर आणखीन तुम्ही शास्त्रामध्ये आपण थोडक्यात उदाहरणं पाहिली, आणखीन भरपूर उदाहरणं तुम्हाला स्वतंत्र दोष प्रकोप म्हणजे काय आणि परतंत्र दोष प्रकोप म्हणजे काय हे जाणून घ्यायचे. सगळ्यात महत्वाचा विषय होता की आम्हाला संप्राप्ती विज्ञान जर कळायचं असेल तर शरीरामध्ये होणाऱ्या सर्व निज व्याधी त्या दोष प्रकोपामुळे होत आहेत. शरीरातला प्रत्येक पॅथॉलॉजिकल इव्हेंट आम्हाला दोष गुण रस महाभूत या मॅट्रिक्स मध्ये मांडता आला पाहिजे आणि सगळ्या व्याधींची संप्राप्ती हे कॉमन आहे. सैव कुपितः दोषः समुत्थान विशेषतः स्थानांतर्गतः शेव जनयती आमयान बहुन, हे सगळ्या व्याधींची कॉमन संप्राप्ती आहे. एकच एक प्रकुपित झालेला दोष त्याने समुत्थान विशेष आणि स्थानांतर्गतत्व यामुळे त्यामध्ये जनयती आमयान बहुन, वेगवेगळ्या प्रकारची पॅथॉलॉजी बदलत जाते, वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं त्यामध्ये बदलत जातात. आणखीन एक महत्वाचा फॅक्टर की जाणणं की दोष प्रकोप हा स्वतंत्र कारणाने झालाय का दोष प्रकोप हा परतंत्र कारणाने झालाय. कारण स्वतंत्र दोष प्रकोप म्हणजे काय? अनुबंध्या. हा, त्याचे 3 महत्वाचे पॅरामीटर त्यांनी सांगितले. स्वतंत्रो व्यक्तलिंगो, क्लिअर कट सिम्पटोमॅटॉलॉजी असते. दुसरं स्वतंत्र यथोक्त समुत्थान, शरीरामध्ये जे दोष प्रकोप दिसतोय त्या दोष प्रकोपाचे गुणधर्म आणि जे हेतूंचे गुणधर्म आहेत ते जर समान असतील तर. आणि तिसरा महत्वाचा फॅक्टर यथोक्त प्रशमो, ते जर हेतू बंद केले तर शरीरामध्ये दिसणारा दोष प्रकोप क्लासिफाय होतो, तर त्याला आम्ही स्वतंत्र दोष प्रकोप म्हणतो. आणि ह्याच्या विपरीत जर कंडिशन असेल म्हणजे यथोक्त समुत्थान नास्ती, यथोक्त प्रशमो नास्ती आणि व्यक्तलिंगो नास्ती, अशी जेव्हा कंडिशन तेव्हा त्याला आम्ही परतंत्र दोष प्रकोप म्हणतो. संसर्ग आणि सन्निपात हा नेहमी स्वतंत्र दोष प्रकोपाचाच होतो. जेव्हा स्वतंत्र कारणाने प्रकोपित झालेले 3 दोष शरीरामध्ये एकत्र येतात तेव्हा त्याला सन्निपात म्हणतात. जेव्हा स्वतंत्र कारणाने प्रकोपित झालेले 2 दोष शरीरात एकत्र येतात तेव्हा त्यांना संसर्ग असं म्हणतात. अशा पद्धतीने शास्त्रामध्ये संप्राप्ती विज्ञान जाणण्यासाठी संसर्ग आणि सन्निपात अशा पद्धतीने संप्राप्ती विज्ञान जाणून घेण्यासाठी हे वेगवेगळे शास्त्रामध्ये आलेले उदाहरणं जाणून घेणं पण महत्वाचे आहे. तर सचिन, आपण थांबू इथे. आज आपल्याला विषय हाच होता की व्याधीचं संप्राप्ती किंवा व्याधी कोणताही सुरू करण्यापूर्वी आपण हा बेसिक विषय थोडक्यात उजळणी करणं, त्यावर वहन करणं अपेक्षित होतं. उद्या आपण एखादा नवीन विषय घेऊन त्यावर चर्चा करू. सचिन, शक्य झालं तर उद्या सकाळी 6 वाजता घ्यायचं का सचिन?